मला वाटतं आपण 2-3 गोष्टी बघूया स्लोली स्लोली आणि डीप जाऊया. ऍक्च्युली जे आपल्याला बघायचे और जे चांगले एक्सेल म्हणेल ना, तर डॅशबोर्ड, बिझनेस डॅशबोर्ड, आपल्याला इन्कम आलेला आपण लिहिला ना, आणि खर्च लिहिले. खर्च हा एक वेगळा पार्ट आहे. मी खर्च पॉईंट बाय पॉईंट लिहित नाही, इन्कम पॉईंट बाय पॉईंट लिहितो. खर्च लमसम टाकून देतो. नाहीतर काय चहा पिला कॉफी पिली सारखं खर्च असं व्हायला नको, असं मला वाटते. प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी असू शकते, होय की नाही? तर टू स्टार्ट विथ मला काय वाटते, कॉमन क्वेश्चन काय असतो की मी एक्स अमाऊंट घातली, मिळणार किती? आणि दुसरी आहे की रिक्वायरमेंट, होय की नाही? तर आपण एक गोष्ट असते की बाबा 10 लाख रुपये पाहिजेत, पण आत्ता नको आहेत, 10 वर्षानंतर पाहिजे किंवा 20 वर्षानंतर पाहिजे. आज किती लमसम इन्व्हेस्ट करू किंवा दर महिन्याला इन्व्हेस्ट करू? लॅपटॉप किंवा नोट करा आणि किंवा नोट करा आणि आराममध्ये जाऊन लॅपटॉपवर तो बनवा, तो बेस्ट राहील, है ना? डायरेक्ट तिथल्या तिथे केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण बेस्ट वे काय, नोट डाऊन केलं ना, तर घरी जाऊन ते बनवा. आम्ही छोटे छोटे घेऊया, म्हणजे काय होईल, जास्त गडबड नाही होणार. सी फर्स्ट काय आहे इथं, इंटरेस्ट रेट आपल्याला विचारायला पाहिजे. पॅरामीटर्स काय, फ्युचरची नीड काय, 10 लाख रुपये पाहिजे, हो की नाही? किती वर्षांनी पाहिजेत, आणि प्रेझेंट नीड काढायची, बरोबर आहे? हे सध्या घेऊया सध्या. आता प्रेझेंट नीड एवढं सोपं नसतं, कारण काय, आपल्याला फ्युचरची व्हॅल्यू पण काढायला पाहिजे. त्यामुळे इथं समजा 6% इन्फ्लेशन रेट पकडला आणि इथं 10 लाख रुपये आहेत, तर 5 वर्षांनी फ्युचरला किती रुपये पाहिजे? 13 लाख रुपये पाहिजे. आणि 13.38 lakhs रुपीज इथं मी 10 वर्षाचं टाकतो. 10 वर्षाला पाहिजे किती? 17.91. हा, हे 6%च्या इंटरेस्ट रेटने आपल्याला पाहिजेत किती? 18 लाख पाहिजे. म्हणजे आत्ताचे 10 लाख 10 वर्षांनी 18 लाख झाले, 60%च्या इन्फ्लेशननी. इन्फ्लेशन किती पकडायचं? 12 वर्षाचं जे काही ऍव्हरेज आहे ते युजली 5.5 to 6 येतं. आता अजून कमी आलंय, 2014 पासून गव्हर्नमेंट रिफॉर्म चालले, एनपीएस झाल्यामुळे अजून कमी आलं. ऍव्हरेज 5.5च्या आसपास असतं. 6% पकडलं तर काय हरकत. आता इथं किती रुपये पाहिजेत आपल्याला? 18 रुपये पाहिजेत. इथं 18 लाख रुपये पाहिजेत. तर मी इथं टाकतो 18 लाख रुपये पाहिजेत किती? 10 वर्षानंतर. तर ते काय सांगते, 12%नी जर समजा, हजार, सॉरी 12%, अरे 1 का उठत नाही, 12%नी केलं आणि एक 15%नी दाखवलं. सो दिस इज फॉर लमसम इज नॉट गुड, म्हणून मी समजा 10 आणि 12 दाखवलं लमसमला, एक गठ्ठा इन्व्हेस्टमेंटला. तर 18 लाख रुपये कमवायसाठी 10% इंटरेस्ट रेट पडला 10 वर्षानंतर, आज त्याला 7 lakhs रुपीज घालायला पाहिजे. 12% असले तर साधारण 6 लाख रुपयाच्या आसपास घालायला पाहिजे. सेफर साईड ह्यानी जायचं. 15% पडलं, वेल अँड गुड, पण पकडले 10%नी, होय की नाही? मग हे ॲव्हरेजने काय होईल, आपण 6% सांगू शकतो. आता मंथली इन्व्हेस्टमेंट असेल तर मंथली इन्व्हेस्टमेंटला एसआयपीचं हे असतो, त्यामुळे इथं 12 ते 15% पकडायला हरकत नाही. तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही करा. मी एक एक्झाम्पल सांगेल. आता हे तर काय सांगते, दर महिन्याला किती रुपये घालायला पाहिजे? जर 12% पडलं तर 7,500 रुपीज, 18 लाख रुपये मिळायसाठी. आणि इथं 6,500 रुपीज अप्रॉक्सिमेटली घालायला पाहिजे. आता हे मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलं सारखं. तुम्ही जर असे बनवले प्रत्येक गोलचा आणि तिथल्या तिथे हे सेम कॅल्क्युलेट करत आहे, तर गोल लिहायचा आहे, बाकी सगळं सेम करायचं, प्रत्येक रो मध्ये एक एक तुमची रिक्वायरमेंट कम्प्लीट होऊन जाईल. लक्षात आलं? क्वेश्चन? हा बनवूया आपण. सर तुम्ही एकाच ठिकाणी लमसम पण गेलं, एकाच ठिकाणी एसआयपी पण दाखवली. करेक्ट. ते म्हणजे तसं फॉर्म्युला सेट आहे का? कारण हा फॉर्म्युला आपण दाखवूया. इथं दाखवलंय पीव्ही वाला, हो की नाही? आणि इथे एसआयपी ला केलंय पेमेंट वाला. आता हे कसं करायचं, लेट सी. मी आता नवीन एक्सेल ओपन करतो. पहिला एक्सेलला काय करायचं, एक्सेल वी शुड यूज एक्सेल, एक्सेल शुड नॉट यूज अस. छापायचं काय? एक्सेलने आपल्याला वापरायला नको, कारण हे असं सगळं जे एवढं कस्टमाइज्ड आणि फ्री करून टाकलं ना, सगळं ते रेषा रेषा दिसतात. ते बघितले की माणूस पहिला पागल होतो, सुरुवात कधी करू आणि एंड काय. पण बिलीव्ह मी,
हे लाखो रुपयांचं पैसे वाचवण्याचं सॉफ्टवेअर आहे. हाय लेवल म्हणजे तुम्ही एक सॉफ्टवेअर बनवू शकता प्रॉपर Correct. एवढं ह्याच्यात आहे. समुद्र आहे. समुद्र आहे. आणि लिटरली ब्रिटिश टेलिकॉमचे आणि ब्रिटिश टेलिकॉमचे आम्ही घ्यायचो तर सगळे एक्सेल बेस्ड एवढे कॉम्प्लिकेटेड करून ठेवलेलं, पण एका ठिकाणी चेंज केलं ना ते ब्रिटिश टेलिकॉमचे टेलिकम्युनिकेशन त्यातनं मॅनेज करायचे म्हणजे विचार करा. एवढं हाय लेवल ते सॉफ्टवेअर असायचं. आता ह्याची हायर हायर हे काय आहे पॉसिबिलिटी. गोल्ड प्लॅनिंगला फॅन्टास्टिक आहे. मी ह्याचा हायर पॉसिबिलिटी दाखवतो. होते ना. होते. काहीतरी जिओचा मिस अरे. आहे. जिओचा हम्म. मग बंद पडतो काय रेकॉर्डिंग. Your plan for Jio expired soon. नाही नाही ते रेकॉर्डिंग चालू आहे की नाही? चालेल. तुम्ही मिस करा मिस. नाही बरोबर. म्हणजे रेड काहीतरी वाटलं म्हणून म्हणलं नाही. हा नाही चालू. SMS हा त्याच्या पाठीमागे ते दिसत नव्हतं. हा बरोबर आहे. हे आता तुम्हाला मी सांगतोय, बट हे जे आहे हे ह्याचं व्हर्जन आहे 3.9. 3.9 म्हणजे मी 39 वेळा हे मॉडीफाय केलंय, त्यामुळे एवढं बनलंय. यू कॅनॉट एक्सपेक्ट की तुमचं पहिल्यांदा असं होईल. पण मी तुम्हाला सांगतो स्लोली स्लोली त्याला घेऊन बसलं दररोज. बघा एक्सेल एकदा ट्रेनिंग झालं आणि परत पुढच्या ट्रेनिंगला मिळालं ना तर ते काही एक्सपर्ट होत नाही. मी लिटरली दररोज भरपूर वेळ वापरतो, हे पण वापरतात. दररोज त्याला काहीतरी काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि काहीतरी काहीतरी एखादा फॉर्म्युला नवीन नवीन ऍड होतात. दॅट इज द की ऑफ सक्सेस. मग काही घेतलं ना आपण एक्सेलमध्ये फिट करायला बघायचं, एम्प्लॉईचा डेटा असू दे, बट काहीतरी करायला बसायला आणि काहीतरी एक तासभर अर्धा तास घालवायचा त्याला. मग ते हळूहळू बऱ्याचशा गोष्टी समजतात. की हायेस्ट पॉसिबिलिटी मी सांगत होतो तुम्हाला, ते कॅल्क्युलेटर्सची हायेस्ट पॉसिबिलिटी जी आहे हे बघा हे आहे. हा प्लॅन आहे ना, हा लिटरली डेटा आला, डेटा गॅदरिंगची वेगळी शीट आहे, तो आला तर 15 मिनिटामध्ये 90% प्लॅन ह्यांचा रेडी होतो. 90%. ह्याच्यात काय दिलंय बघा सांगतो. ह्याच्यात ही इनपुट शीट आहे, ही पहिलीवाली. ह्याच्यात सगळे इनपुट भरतो, डेट ऑफ बर्थ वगैरे हे सगळं. पीएफचा बॅलन्स काय असला तर भरतो, हायर एज्युकेशनला पैसे किती पाहिजेत, पीजीला किती पाहिजेत, एम्प्लॉईचं कंट्रीब्युशन किती आहे, कंपनीचं कंट्रीब्युशन किती आहे, मंथली एक्सपेंडिचर काय आहेत, प्रेझेंट आणि फ्युचरचे, फॅमिलीचं इन्कम काय, आणि इथून सगळे लोन्सच्या गोष्टी घेतल्यात आणि ह्या इन्शुरन्सच्या गोष्टी घेतल्यात. आता ह्याच्यातनं इथं काय कव्हर पेजमध्ये हे हॅलो समथिंग सर लिहिलंय ना, हे इथं दिसतंय का, इथं फॉर्म्युला दिसतोय. तिथं टाकलं की तिथे हा इथं डिअर समथिंग आणि तिकडनं रेफरन्स घेतलाय. हे कॉम्प्लिकेटेड आणि हायर वालं झालं. याच्यात फिक्स झालं. आता एक लक्षात दिलं तर बघा, हे पेज फॉर्मॅटमध्ये आले एक्सेल पण दिसते पेजमध्ये. ह्या पेजमध्येचा फायदा काय होतो, तर हा हेडर जो आहे ना, हेडर मी एकाच ठिकाणी टाकून ठेवला. काय सीधेच हे सगळं कायम रिपीट होतं प्रत्येक ठिकाणी. आता इथं काय झालंय, किड्सचं मी तुम्हाला सांगितलं ना एका ह्याच्यात करायचं. प्रेझेंट एज मीन्स वॉट, आत्ताच. गोल एज म्हणजे कधी पाहिजेत पैसे. दोन्ही मिळून काय झालं, नेमिंग म्हणजे होल्डिंग पिरियड काढला की त्याचे लेबल्स बदलले ना. हा इथं प्रेझेंट कॉस्ट काय आहे ही, हे इन्फ्लेशन टाकलं आणि फ्युचर कॉस्ट आली बघ. मगाशी मी दाखवलं 2 कॅल्क्युलेटर्स मध्ये एका लाईन मध्ये आले. आता ह्याच एक्सटेंडेड व्हर्जन काय झालं, रिटर्न एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट असले तर ते पण त्याच्यात कन्सिडर करायला पाहिजे. आजची व्हॅल्यू काय, रिटर्न काय आणि फ्युचर काय मिळणार आहे. तर फ्युचरला मिळणार आहे मायनस हे इक्वल टू नीड झाली. बरोबर आहे. आता ह्याची रिक्वायरमेंट एसआयपीची झाली 6%, 12% आणि 6%. भले एफडीला घालायचं आहे त्याला, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे. समजा 6% जायचं असेल, आपल्याला दाखवणं कर्तव्य आहे ना. आपण एवढ्याने 6% झालं तर एवढे घालायला लागतील, 12 आणि 15% घाला. हे रिक्वायरमेंट ऑफ मंथली. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे एकदम वन टाइम टाकायचे असले तर 6% इथं नाही आहे, 10% आणि 12% देतो आपण. किंवा एफडी टाकायचे असले तर 12% एवढे आहेत. हा ह्याच्यात पर्सेंटेज लमसमचं वेगळं घेतलंय, मी कमी घेतलंय. आणि ही रिक्वायरमेंट अशी घेतली, एका ह्याच्यात आला की नाही गोल,
आता मी केलेच सेपरेट, पण तुम्ही लाईन न सोडता जर केलं तर 1 2 3 4 खाली येणार, असे मी 3 प्रत्येकाचे सेट करून ठेवले. ह्याच्या व्यतिरिक्त काय झालं, रिटायरमेंट. रिटायरमेंटचं हे सेम एक्सेलच आहे आणि सेम फॉर्म्युला पेमेंट शिवाय काही वापरलेलं नाही. पण ह्याच्यात प्रेझेंटेशन मध्ये काय झालं बघ, पीएफचा बॅलन्स किती आहे आत्ताचा, एज काय आहे, म्हणजे इथं काय होल्डिंग पिरियड कळला, आत्ताचं कंट्रीब्युशन किती आहे एम्प्लॉयरचं, ह्याची सम झाली एसआयपी थोडक्यात. त्यांनी रिटर्न पीएफचे किती येणार आहेत हे कळणार की नाही. बरोबर. कारण पर्सेंटेज ह्याचा पक्का पकडलाय. फ्युचरचे इन्फ्लेशन पकडतो आणि फ्युचरचे रिटर्न पकडले. ह्याच्यानुसार ह्याला फ्युचर व्हॅल्यू करून ह्याला सांगितलं की आज 20,000 लागणार आहेत, ते 60 वर्षानंतर म्हणजे 25 वर्षापासून आजपासून त्याला 53,000 रुपये येणार, 53,000 बिकॉज इन्फ्लेशन. पेन्शन तुला एवढी येणार आहे, ती लिहायची आहे त्यांनी. जास्त किती पाहिजे तर एवढी, तर शून्य आहे ना, म्हणून आहे तेवढे पाहिजे. जर पेन्शन झाले तर एवढी रिक्वायरमेंट कमी येणार आहे. कोणाकोणाला पेन्शन असते की नाही, पण ते आपण धरायला पाहिजे. हो, कॉस्ट किती आली म्हणजे ह्याची इंटू 12, ही त्याला लागणार आहे दर वर्षाला. खर्चाला दर वर्षाला एवढे लागणार आहेत, तर एवढा कॉर्पस पाहिजे. किती वर्ष लाईफ स्पॅन पकडला. आता हे एवढं पकडलं ना, हे कशाने पकडलं तर 4%च्या फ्युचरच्या हिशोबाने पकडलं. मग हे 1,60,00,000 रुपये असतील तर दर वर्षाला एवढे होतील, डिवायडेड बाय 12 केल्यानंतर एवढे होतील. पेन्शन काय नाही, त्यामुळे एवढे लागणार आहेत त्याला. थोडं फॉरवर्ड रिव्हर्स कॅल्क्युलेशन. हा, इन्फ्लेशन आणि आरओआय काय आहे त्यामध्ये, फ्युचर आरओआय? फ्युचर आरओआय म्हणजे आत्ताचे रिटर्न एक 12-15% पकडले, पण फ्युचरला 4%ने पडणार आहेत. कमी येणार. रिटर्न कमी होणार ना, कमी होणार. हे आपण इक्विटीचे फिक्सचे पकडले. फिक्स आपण दिलं एसडब्ल्यूपी हा वेगळा पार्ट आहे. कॅल्क्युलेशन करताना जास्त असलं तर, कारण त्याला रिव्हर्स आणू शकत नाही ना परत, त्याकडे आकडा भरपूर आहे आणि आपण कमी रिटर्न पकडले तर काय प्रॉब्लेम नाही, है ना. त्याला सांगितलं की तू डेट मध्ये गेला तर असं लढीत राहील. हा, मग आता 1,59,00,000 रुपये पाहिजे हे कळलं. कसं कळलं ना, हे एवढे असले तर आपण दर वर्षाला एवढे घेऊ शकतो, भागिले 12 म्हणजे दर महिन्याला एवढे घेऊ शकतो. पेन्शन काही नाही आहे, त्यामुळे सगळे एवढे पाहिजेत. हे पैसे कधी लागणार, 4% एसडब्ल्यूपी 4% पकडलाय, पण इथं जर चेंज केला नाही, हे एक टेम्पलेट म्हणून ठेवलंय. आता क्लायंट समोर बसल्यानंतर आपलं जे काही डिस्कशन आहे अनुभवानुसार आपण ते मॉडिफाय करू शकतो. आता इथं मी समजा 5.5% टाकलं, तर इथं बघ हे दिसलं काय, ह्याच्या आतलं चेंज झालं बघ, ते टॅग चेंज झाला, कारण इथं काय कॉन्कॅटनेट समथिंग पर्सेंटेज आरओआय लिहिलंय. तिकडं बदललं तर इकडे चेंज होते आणि त्यानुसार बघ 1,60,00,000 रुपये होते की नाही, 1,16,00,000 रुपये झाले. मग त्याला वर्षाला एवढेच पाहिजेत, त्याची रक्कम 53 आहे, पण ही अमाऊंट बदलली. आता ही अमाऊंट यायसाठी काय, लाईफ एक्सपेक्टन्सी पकडली का एज? नाही 100 वर्षापर्यंत जगणार आणि ते झाड पुढच्या पिढीला देऊन जाणार. सगळं चाटून पुसून खाऊन 110 वर्ष जगला समजा आणि 100 वर्षाचं प्लॅनिंग केलं, ते 10 वर्षात जाईल कुठे जॉबला तू बिचारा. एक्सपेक्टन्सी आपण नाही पकडू शकत, आपण लिगसी पकडायची. जोपर्यंत आहे तोपर्यंत ते झाड बनव, झाडाचे फ्रुट्स खा, झाल्यानंतर पुढचं देऊन टाक. मरणाच्या पश्चात नॉमिनी सगळं, हयात असताना काय नाही भानगड. हा, काय असेल ते आपण गेल्यानंतर द्यायचं. आपण असताना बघत बसायचं नाही, आपण कमवलेलं दुसरं उडवतोय, आपण कमवलेले आपण उडवायचे. कमवून ते करतोय, हे बागबान व्हायचं ते, हात पसरायला लागायचं. ओके. आता हे मिळायसाठी हा कॅल्क्युलेशन मगाचं कॅल्क्युलेटर आहे, हे मिळाले ना लमसम. रिटर्न फ्रॉम पीएफ 0 पकडलेत, काहीतरी येणार, मायनस रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट कुठेतरी केलेले असतील. रिटर्न फ्रॉम इन्व्हेस्टमेंट हे 2 ठिकाणी कुठनं तर आले पैसे, है ना. ऑलरेडी समजा आहे त्याचं काहीतरी, तर काय करणार ना, ते पकडलं तर मग रिटायरमेंटचा बॅलन्स रिक्वायरमेंट कमी येणार की नाही. पीएफची कन्सिडर करायला पाहिजेत की, है ना. मग ही जी काही रक्कम, हे मायनस मायनस आता 0 दिसते, वरचं टाकलं तर येतात, हे टाकलं तर ही येणार आहे. ही रक्कम कधी पाहिजे बाबा, 25 वर्षानंतर पाहिजे. हे बरोबर 25 वर्षाला मंथली 5%ने जर जायचं असेल तर एफडीवर विश्वास आहे खूप, तर तो 19%ने जाऊ दे, 19,000 रुपयांनी जाऊ दे. हा असेल तर 6,000 आणि हा 3,500. तू ठरव म्हणायचं काय पाहिजे आपल्याला, काय आपण गाईड करणार आहे.
मग इन्व्हेस्टमेंट एवढे होईल, रिटर्न एवढे होतील, मग मॅच्युरिटीला अमाऊंट ही होणार, ही विच इक्वल्स टू दिस. हे तिन्हीच ठिकाणी सेम असणार आहे. आणि एवढी रक्कम तर पाहिजे ना जी इथं आहे. मग इथं आपण देतो की 50-50 मीन्स काय, 50% तुम्ही घातले, 50% व्याज आलं, 16% तुम्ही घातले, 84% व्याज आले. इथं 9% तुम्ही घालताय, 91% व्याज येते. द सिमिलर फॅशन दिस लिक्विडला काय बॅलन्स करायचं असं असं आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाचे 15 टेम्पलेट्स बनवून ठेवले. 15, 15, 15. हा, आणि ह्याचा एका एका क्लिकला काय करतंय, हे सगळं झालं तर स्टाफ वगैरे चुका करायचा त्याच्यातले फॉर्म्युला, मग सगळं याच्यात व्हीबीए कोड लिहिलाय 250-150चा आणि लॉक केले. आता ह्याला मी प्रिंट टू पीडीएफ म्हटलं तर पहिला हे अनलॉक करेल सगळ्या गोष्टी इकडचं, मग सगळं स्पेलिंग चेक मारेल, सगळं ऑल डन म्हटल्यानंतर परत लॉक करून टाकेल. आणि ही शीट क्लायंटला द्यायची गरज नाही कारण त्यांनीच दिलेली आहे. आणि मागच्या ज्या टेम्पलेट्स आहेत त्याही द्यायच्या गरज नाही. टेम्पलेट्स ज्या आहेत लास्टला मी दाखवतो, होम लोन अनालिसिस, इन्शुरन्स, प्रायमरी एज्युकेशन, फंड रिक्वायरमेंट समरी, हे प्रायमरी एज्युकेशनचं. परत आता इथंपर्यंत संपलं नोट्सपर्यंत. नोट्स म्हणजे लास्ट डब्बा, हे प्रोग्रामला सांगितलंय. ट्रेनचा लास्ट डब्बा म्हणजे नोट्स आहे, तिथनं पुढचं घ्यायचं नाही आणि पहिलंवालं नाही घ्यायचं असं सांगितलं. त्यामुळं पीडीएफ मध्ये ते येत नाही प्रोग्राम लिहिल्यामुळे तसं. आता हे जे टेम्पलेट्स लिहायचे आहेत हे दिसते, ह्याच्यात कस्टमाइज्ड आपल्याला डिफरंट गोल्स आहेत. कोणाला फायनान्शियल फ्रीडमचे रिलेटेड आहे, कॉस्ट फ्री फॅमिली आहे, फायनान्शियल फ्रीडमचे हे असे 4-5 टेम्पलेट हे 18 पेजेसचं बनवून ठेवलं, 15 पेजेसचं अप्रॉक्सिमेटली बनवून ठेवलं. आता एवढं काम केल्यानंतर क्लायंटला क्रिस्टल क्लिअर कळतं ना मला आयुष्य कसं असणार. लक्षात आलं? आता मी सांगितलं तसं ही हायेस्ट पॉसिबिलिटी सांगतो, पण ही एका दिवसात आलेली नाही आहे. बिलीव्ह मी 2016च्या आधी मला एक्सेल येत नव्हतं अजिबात, शून्य. कारण मी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करत होतो ना, मायक्रोसॉफ्ट जावा वगैरे, एसक्यूएल सर्व्हर. हा, तर हे एक्सेल आहे की नाही फक्त आम्ही रिपोर्ट पाठवायला म्हणून करायचो, विच इज बी व्हेरी लो स्किल जॉब. मी प्रोग्राम करतो, एक्सेलचं काय करायचं असं. व्हीबीए वगैरे म्हणजे लोकांना आवडत नाही, म्हणजे व्हीबीए स्किल सांगितलं तर म्हणतात की अरे तू गया गुजरायस. त्याला प्रोग्राम वगैरे असं पाहिजे, जावा वगैरे असं म्हटलं तर प्रोफाईल वाढ. त्यामुळं आम्ही हात लावायचं नव्हतो, पण ह्या फील्डची रिक्वायरमेंट होती म्हणून मी त्याच्यात रीड करायला चालू केलं आणि मी एवढं बनवलं, स्टेप बाय स्टेप बनवलं, हळूहळू बनवलं. म्हणून म्हटलं मी आयटी बॅकग्राऊंडचा आहे पण मला एक्सेल येत नव्हतं. एक्सेल फक्त मी रिपोर्टिंग आणि पिवट टेबलसाठी वापरत होतो. एवढ्या लेवलचं सगळं मी इथं आल्यावर केलं. हा, आता याच्यात म्हणजे ते स्वतःच रिटायरमेंट कॅल्क्युलेटर हे बनवतात स्टुडंट वाले, एमबी वाले. येस, त्यापेक्षा नाही त्याच्यापेक्षा कितीतरी 5 टाइम्स बेटर आहे, कारण मी एनजेचं बघितलंय, प्रुडंटचं बघितलंय. समजलं? आता याच्यात बघ, हा पासवर्ड मी टाकलाय. आता इथे दिसते का खाली चेकिंग स्पेलिंग, पर्सनल इन्फॉर्मेशन, स्पेलिंग चेकिंग, किड्स एज्युकेशन दिसते. हे का ठेवलंय, कारण हा प्रोग्राम हँग व्हायचा. प्रोग्राम हँग इन द सेन्स, इथे दिसते स्पेल चेक मारायला लागलंय बघ ते. होम लोन अनालिसिसचं करतोय, पुढचं करतोय असं सांगत राहतं ते. मला कळायचं नाही ना हे पुढं काय करतोय, कारण एकदा एंटायर कम्प्युटर आत प्रोग्राम रन असल्यामुळे हँग झाल्यासारखं वाटायचं, म्हणून ते मी खाली खाली टाकलंय. हा, आता सगळं झालं, स्पेल चेक बिल चेक झालं त्यांनी. आता इथे लिहिले बघ, प्रोटेक्टिंग ऑल शीट्स. हा, मग आता इथे परत पासवर्ड टाकायचा. त्यात क्लायंट काय हलवू शकत, फक्त व्ह्यू करू शकतो. क्लायंटला हे नाही देते, क्लायंटला पीडीएफ द्यायचे. तेच की कळालं. क्लायंटला पीडीएफ द्यायला. आता आउटकम मी दाखवतो. आता हे काय करायला लागले, प्रोटेक्टिंग ऑल शीट्स दिसते खाली. करेक्ट, येस. चालू आहे. हा, आता फास्ट असल्यामुळे ते रिफ्लेक्ट होत नाही स्क्रीनवर तेवढं. आता एवढं सगळं उद्योग केला, आता प्रिंटरला आले बघ. आता एक घुमते अजून, बघ झालं. आता हे एक मिनिट, आता सर्च करणार त्याला, सेव्ह एज पीडीएफ किंवा प्रिंट टू पीडीएफ, दोघांपैकी काही करायचं. झालं, मस्तपैकी कलरफुल प्रोग्राम येईल. 1 मिनिट. कलर पण डिफाईन करून टाकले. हा,
आता हाय प्रोफेशनल एकदाच काम केलेले सगळे आयकन्स वगैरे असं करून प्रिंटिंग. मी इन्व्हेस्टमेंटला आयकन दिले तयार करून. हा, आता ते माझा लोगो येतो त्या होम मध्ये वगैरे. त्याने सगळीकडे वापरताय का ते तुम्ही सगळीकडे नको, सगळीकडे नाही वापरायचं, त्याला कॉपी पेस्ट होतं. मी व्हाईट लेबल केलं ना, त्याला तो ब्लॅक व्हाईट वाला दिलेला. त्याला म्हटल्यावर पैसे देऊन सुद्धा तू एवढं का हलकं देतो, चांगलं ते करून. तो म्हटलं नाही, मग ते गुगल कॉपीराईट मुळे सेम केलं ना, ते बॅन करतं आणि मग रजिस्टर करून टाक. म्हटलं नो प्रॉब्लेम, म्हटलं आयकॉन दे सगळ्या डिझायनरकडनं, मी करून घेतो. आणि मी सगळं ओळीनं सगळे केले, सगळे आयकॉन माझेच आता. ते होमला वगैरे ना जीबीचा लोगो दिसतो. बसल्या बसल्या उद्योग केला. आता हे प्रिंटिंग दिसते, एक एक पेज दिसते, पेज 13 पेज आउट ऑफ दिस. हे डिफॉल्ट 13 पेज आहेत. नंतरचे मी 17-18 पेजेस म्हणतो, मी 15 म्हणालो. 4-5 टेम्पलेट्स आहेत जे कस्टमाइज्ड होत. दॅट इज व्हॅल्यू फ्रॉम आर साइड टू क्लायंट. आता ह्याच्यात रिटर्न दाखवायचा काय संबंध आहे का? मार्केट खालीवर आहे आणि काय फरक पडतो खालीवर मार्केटवर? 15 वर्ष राहणार मार्केटवरच जाणार आहे, हे माहिती असलं तर मग शॉर्ट टर्म मध्ये कशाला गडबड करायची उगीच. तरी पण क्लायंट म्हणतात ना, तर एवढं रिटर्न आहे, तर 6 वर्ष 7 वर्ष होत आहेत टोटल साठी. ओके, तरी ते काय म्हणतात माहितीये का, अजून आम्हाला चांगला ऑप्शन दे. आता तर इथं 22-25% रिटर्न आहे. त्याचं रिझन आहे की नाही, आपण कायम रिटर्नवर बोललो त्यामुळे ते 12% वरती कोणालाच बोलत नाही, आज पण सांगतोय. हो, पण ना 12% आपणच काय सांगू का, मी एक इंटरव्ह्यू देत होतो ना, आणि मी इंटरव्ह्यू जवळजवळ 500 लोकांचे इंटरव्ह्यू नाही 1000 लोकांचे मी इंटरव्ह्यू घेतले असतील आतापर्यंत, आणि मी दिलेत. मी स्वतःहून अटेंड कराय म्हणजे मी जॉब सिलेक्शनसाठी गेलो. त्यामुळे मला एक काय कळलं माहिती आहे का, आणि ते कधी कळलं, मी इंटरव्ह्यू घेताना. हे इंटरव्ह्यूला काय माहित नसतं. काय करतो आपण, रिझ्यूम म्हणून आपण दिस इज माय रिझ्यूम तो बघतो याच्यात, मग तेच विचारतो. आता मला जर विचारलं जावा मधले क्वेश्चन, आर यू कम्फर्टेबल विथ जावा, इफ आय से नो फिनिश, इफ आय से येस आणि मला माहित नसतं 20% गेलं, त्याच्याकडे ओशन आहे, तो चालू करणार त्याच्यात आणि मला घाम फुटणार एसी मध्ये बसून. मी नसतं उद्योग सांगितलं, येत नाही नो. मग तो कळ काय येतं तुला, मायक्रोसॉफ्ट प्रोफाईल मध्ये लिहिलंय ना, मग तू दुसरं विचारायचा संबंधच नाही. हा, ते खडा टाकून बघितला ते, आणि 20 ते 30 मिनिटात कळतं ह्या माणसाने खरं काम केलंय की नाही. इंटरेस्टिंग आहे की नाही. मग आता ते जर समजा आपण उगीच काहीतरी बाता मारायला लागलो, तर इकडे तिकडे जाऊन पसरतं आणि सापडतं. त्याच्यापेक्षा गप बसायचं, आपल्याला जे येतं तेच ठणकावून सांगायचं बिनधास्त. तसं क्लायंटला जे काही गोष्टी नको आहेत ना, त्याला उगीच सुरुवातच का करायची. आपण अननेसेसरी बऱ्याचशा गोष्टीला उगीच हात दिल्यासारखं झाला, ज्याची ऍक्च्युली गरज नाही आहे प्रॅक्टिकली. बरं, रिटर्न वगैरे दाखवून क्लायंटचा फायदा होणार असेल तर ठीक आहे, त्याला आपण माइंडमध्ये व्हॉलेटाईल करून ठेवतो. बरोबर आहे की नाही. एकाने मला LICच्या ट्रेनिंगमध्ये खूप छान सांगितलं, कोणीतरी मीच रिटर्न बद्दल विचारलं होतं आणि अजून एकटा रिटर्न बद्दल म्हणत होता. एक्झाम्पल आणि कॉन्टेक्स्ट चुकीचा होता, पण त्याचं जे हे होतं वे ऑफ, हा, ती चांगली वाटली. त्या माणसाने विचारलं एकाला, ज्याने विचारलेलं ना, ते म्हणलं तुमचं लग्न झालंय का. तो हसायला लागले सगळेजण, लग्न झालंय का काय विचार. मोठा होता माणूस. तुला पोरगी बघायला गेलेला आठवतंय का प्रोग्राम, म्हणलं हा. कांदेपोहे खाल्लेले आठवतात का, मला हा. त्यावेळी म्हणलं पोरगीला तुम्ही बघितलं ना आणि पसंत केली, ती मी फोटो बघून केले की एक्सरे बघून केले. त्याला ऑब्व्हियसली फोटो बघून केले. तुम्ही एक्सरे विचारताय म्हणलं, आता तुम्ही एक्सरे काढत बसला तर कोण लग्न करणार आहे म्हणलं. आज सगळं दिसणार ना, कुठे काय कुठे काय. फोटो बघून लग्न करा ना. तसं इफ यू आर गोइंग डीप अँड डीप इन एनी इन्व्हेस्टमेंट, मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, कुठल्याही इन्व्हेस्टमेंट ऑप्शन मध्ये तुम्ही जर अति रिसर्च केला आणि डीप गेला तर तुम्ही 1 रुपये सुद्धा घालणार नाही, कारण त्यातले सगळे प्रॉब्लेम्स लक्षात येतात. एकदम बरोबर, डोळ्यामागं अंधारी आणि प्रॅक्टिकली काय तसं होतच नाही. बघा, FD मध्ये काय आहे, एकाचे तुम्ही 1 लाख रुपये घेताय आणि 10 लाख लोन दिलं तर त्याला पैसे देतात आणि 6% व्याज द्या. बरोबर. आता हे जर बुडलं तर ह्यांना पैसे मिळणार नाही. बरं, हे घाबरले आणि अचानक पैसे मागितले तर ह्यांना पण 5 वर्षाची कमिटमेंट दिली ना, हे पटकन कुठे देणार आहेत, कारण ते तुम्ही दुसरीकडे बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलं. मग असं करून हे बँकरप्ट होणार आहे असं जर तुम्हाला कळलं तर पैसेच घालणार नाही. पण प्रॅक्टिकली काय, 10%च्या वर लोक 10%च्या वर लोक मागतच नाहीत. 90% नाही मागत, म्हणून बँकिंग सिस्टम चालले, पण सगळे इन्व्हेस्टमेंट चालले.
कुठल्याही शेअर होल्डरने एका कंपनीत पैसे घातले आणि तो म्हणला उद्याच्या उद्या मला अर्जंट आहे, सगळ्या इन्व्हेस्टरनी पैसे मागितले, तर त्याला बँक्रप्सी करून करण्यात हेच नाही आणि तो स्वस्तच विकावं लागेल ते, होय की नाही? अचानक नाही होणार ना. मग ही इकॉनॉमीचं कंडिशन्स आहेत. हे दिसलं? हे हे आता बघा बघ, सगळं आयकन बिकन टाकून ह्याचं नाव येतं बाय वर टाकलेलं. अब इथं त्याचे हे येतात, फोटो वगैरे येतात. दिसतंय का? एका लाईन मध्ये आलं का आता हे हा. पेजेस आले बघ, आणि हे प्रिंट केले ना, प्रिंटेबल व्हर्जन केलंय. आणि खाली सगळीकडं हे हेडर आणि फुटर आहे ना, त्या फुटरचा हा उपयोग झाला. सब्जेक्ट टू दिस अँड दिस, नाव नंबर. काय हे करायची गरजच नाही. घराचा असला तर घराचा आयकॉन वगैरे, है ना. ते पण टाकून दिले सब्जेक्ट टू येस येस. फायनान्शियल फ्रीडम टाकलेलं सर रिटायरमेंट मध्ये. हो हो. जसं आता त्याला 1.5-2 करोड लागणार आहे 60 लाख. येस. तर आता किती लागणार पीव्हीला? ते आपण PV नुसार काढले. इथं होतं 25 हा. हे बघ, मी तुला इथंच काढून दाखवतो आणि ते बनवूया. हा. किती रुपये पाहिजे? 1 करोड. हा, 1 करोड पाहिजे किती वर्षानंतर? 25. 25 वर्षांनी. 25 वर्षानंतर म्हणजे त्यावेळी किती रुपये पाहिजे? 4 करोड. हा. हा. आता हे ना मी मॅन्युअली टाकतोय. हे सरळ इक्वल टू टाकलं आणि इकडे टाकलं ना, हम्म. ते डायरेक्टच द्यायला चालू करेल. मी इकडे काय चेंज करणार, ते इकडे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होणार. रेफरन्सच दिला ना. बरोबर. फक्त हे सुरुवातीला काय नाही टाकलं, हे ऍडव्हान्स होऊन जातं, मग काय बदलायला काय कळत नाही, म्हणून काढलं. अदरवाईज इथं आता बघ, इथं 2 करोड टाकलंस एक्झाम्पल. 2 करोड म्हणजे 200 लाख. अब इथं बरोबर झाले 8 करोड. हम्म. इथं आता हे चुकलंय. हे जे आहे ना, हे सुद्धा मी इथलंच टाकायला हवं. हा. हे बघ, आता आलं का? इथं जे काही मी मॉडीफाय करतोय, इथं 10 वर्ष टाकलं, तर इथं 2 करोडला 3.5 करोड म्हणतो, आणि 3.5 करोड 10 वर्षांनी मिळवायसाठी 1 करोड 10 लाख रुपये किंवा 1.5 लाखाची SIP म्हणतो. SIP म्हणायचं नाही, हे कॅल्क्युलेटर SIP साठी नाही, मंथलीच. आता हेच जर मी 15 वर्षासाठी केलं, 15 वर्ष पाहिजे, तर इथं हे वाढली आकडा. पण इकडं बघ, ही दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट कमी आली. ही जर 20 वर्षासाठी केली, तर 20 वर्षाला पाहिजे 6 करोड. पण इथं 1.5 करोड 1.5 लाखाच्या ऐवजी 45 लाख रुपये आलं. आता ह्याच्याऐवजी समजा 1 करोड केलं, 100, तर इथं 3 करोड 20 लाख पाहिजे, पण 22,000नीच आणि 33,000नीच अचीव होतोय. लक्षात आलं का? ते आता मी रेफरन्स टाकल्यामुळे झालं. पण हे रेफरन्सच्या ऐवजी डायरेक्ट हे टाकलेलं बरं आहे. म्हणजे सध्या बरं, इथंपर्यंत कळलं का? इतक्या लवकर फायनान्शियल फ्रीडम घेतलं तर कमी अमाऊंट लागते ना. हा, जेवढं लवकर सुरुवात करू कंपाऊंड आणि हे करेल तेवढा फरक पडतो. कंपाऊंडिंग आणि पेशन्सचा गेम आहे, दुसरं काय नाही ऍक्च्युअली इन्व्हेस्टमेंट मध्ये. इंटरेस्ट रेटचा ना खूप कमी इम्पॅक्ट पडतो. हा. हे लॉंग टर्मला राहणार. हा, तुम्हाला अमाऊंट कमी लागली असेल ना फायनान्शियल. टाइम खूप होता तुम्हाला तर 25. 10,000 रुपयाचा EMI होता. त्यामुळे मी IT सॉफ्टवेअरचा फॉरेन ट्रिपचा प्रचंड वापर केला, हेवीली केला. 10,000 EMI घराला कुठं असतो का आता? बरोबर आता तेवढं स्वस्त वाटायला, पण माझ्या निम्मी सॅलरी जायची ना, बरोबर. 50% सॅलरी डायरेक्ट जायची. त्यामुळे हेवीली मी काय केलं, जेवढे इन्कम येतं ना, मी लमसम टाकायला चालू केलं. ते लमसम टाकल्यानंतर काय होतं ते मी सांगतो, पण आता तो टॉपिक नाही. कॅल्क्युलेटर्स इथे दिसतात काय? हे कॅल्क्युलेटर्स आहेत तिथे. पेन्शन कॅल्क्युलेटर, XIR कॅल्क्युलेटर, लोनचे कॅल्क्युलेटर, हे सगळे बनवले पहिले. मी तो फायनान्शियल प्लॅन सगळ्यात शेवटचा दाखवला ना, तो सगळ्यात लास्ट वाला. Last होतं, बरोबर. हे छोटे बनवलं, कळलं का? आणि मग ते कॉन्सन्ट्रेटेड बनवलं. एकदम कसं बनवणार, असं आपल्या डोक्यात काय आयडिया येत नाही बरं का. दिसताना फाईन दिसतं, पण शिस्ती पाठीमागं विटा कसं आहे? हळूहळूच गेलेले. ते 39 टाइम्स एडिट केले, म्हणजे 40 टाइम्स मी मॉडीफाय केलं. म्हणजे विचार कर, पहिला बेस प्लॅन केवढा असेल, एकदम छोटा सिंपल असणार. A+B असं. आता पहिली गोष्ट काय करूया, इथं जातो मी व्ह्यू मध्ये, ग्रिड लाईन्स ऑफ करून टाकतो, म्हणजे काय होते, ते जंजाळ संपून जात. आता पहिली काय करायचे, पहिला
काय करूया, फ्युचर रिक्वायरमेंट काढूया. म्हणजे आज जे काय आहे त्याची पुढे जाऊन काय व्हॅल्युएशन राहील. ठीक आहे. म्हणून मी इथं काय करतो, 3 गोष्टी लिहिल्या. हे आता छोटं जे हे आहे ना, म्हणजे शॉर्टकट्स वगैरे मी सांगत नाही आहे पर्पजली, कारण मेन आपण उद्देशकडे येणारच नाही. मग UI आपण पहिला कव्हर केलेलं. हे जे आहे ना, ह्याला असं कसं काय आलं, तर एक जाऊन मी असं केलं आणि शिफ्ट कंट्रोल F दाबलं, फॉर्मॅटिंग आला, बॉर्डर्स मध्ये गेलो, बॉर्डर्सला जाताना हे ग्रे केलं, सेकंड ग्रे, हे नन करून टाकलं, पहिला आउटलाईन टाकली, मधले टाकले, ओके टाकलं, ओके केलं. हे आलं असं. प्रत्येकाची स्टाईल वेगळी असू शकते. मला असा कलर आवडतो म्हणून कलर, तुमचा एक स्टँडर्ड कलर करून ठेवा. इथंपर्यंत ओके. आता एक आपण इंटरेस्ट रेट घ्यायला पाहिजे की नाही. इंटरेस्ट रेट किती घेऊया. आता हा इंटरेस्ट रेट म्हणण्यापेक्षा ह्याला काय करूया, फ्युचर रिक्वायरमेंट असं लिहूया. बुकला मी सेव्ह करतो डेस्कटॉपला. बघा मी काय करतोय, फ्युचर रिक्वायरमेंट काढायचं पहिलं बघूया. मिळणार किती हे नंतर बघायला पाहिजे ना, आधी किती आहेत ते बघूया. ह्याला वर्डनं फॉन्ट करतो. दिसतंय व्यवस्थित. प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट विचारता येते. प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट म्हणजे आजची व्हॅल्यू. एकच मिनिट, मी ह्याला बॉर्डर काढून टाकतो आणि घालतो, म्हणजे हे व्यवस्थित असं दिसेल. प्रेझेंट इन्व्हेस्टमेंटच्या ऐवजी त्याला आज म्हणूया प्रेझेंट कॉस्ट. गोलच्या हिशोबाने बोलूया आपण. प्रेझेंट कॉस्ट त्याची किती घेऊया, 10 लाख रुपये घेऊया. आता हे 10 म्हटलं ना, असं येत आहे, होय की नाही. आणि 10 लाख लिहायचं म्हटलं तर ते मोठा आकडा घालायला लागतो, तो करोड्स मध्ये गेला तर खूप वाढत राहतो. म्हणून मी असं केलं, हे लॅक्स मध्ये बोलतो. आता लॅक्स मध्ये बोलताना येतं, त्याला परत फॉर्मॅटिंगचा ओपन केला. तुम्ही लिहून घ्या. फॉर्मॅटिंगचं मी शिस्तीत चाललोय, फॉर्मॅटिंगचा ओपन केलाय, नंबर्स मध्ये गेलोय मी, कस्टम मध्ये गेलो, जनरल आहे ना ते खोडून टाकलं. आता इथं कसं दिसायला हवं, अरे कुठे गेलं, हे तर तिथे आलंच नाही तेच. डिस्कनेक्टिंग. हॅलो अर्जुन भाऊ. जनरल हा, तिथं गेल्यानंतर तिकडचं इकडे घेतो जरा. तुम्हाला लावायचं तर लावा. नाही. हा. एक ना, ते एक्सेलची काय भीती ठेवू नका. हे वन थिंग, कारण सगळे ज्यांच्याकडे बघितलं ना आणि कोणीतरी ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर दाखवलं तर पहिला अरे बापरे कधी करायचं हे असे. पण ना शिस्तीत करायचं, कोणाला काही येत नसतं, लक्षात घ्या. आणि मी माझं पण सांगितलं, मला पण काही येत नव्हतं. आणि स्टील मला 1-2 आठवडे गेले ना, किंवा 1-2 महिने गेले की नवीन फॉर्म्युला सापडतो अजून सुद्धा. कारण त्यात काहीतरी करायचं म्हटलं, मग मला सोपा फॉर्म्युला सापडलं. म्हणजे अवघड पडत होतो, पहिला अचीव करायला बघायचं, सोपं अवघड नंतर. तर हे लक्षात आलं. इथं काय केलं मी, फॉर्मॅट सेलला गेलोय. बरोबर. फॉर्मॅट सेलला नंबर्स होतं, तिथं जनरल मध्ये गेलो. आता इथं आहे ना, कसं दिसायला पाहिजे
ते आपण सांगतोय. कस्टम कस्टमला गेलो. हा आता इथं मी अल्ट दाबतोय, अल्ट राईट साईडचा अल्टर बटन आणि डॉलरचं बटन दाबतोय, तर ते रुपीजचा सिम्बॉल येतो. अल्ट दाबलं राईट वालं, काय मेसेज टाईप करतो का लिहितोय? राईट साईडचा अल्ट आणि काय दाबलं डॉलर साईन, ओके. तर ते काय करतं, म्हणजे 4 दाबलं तर रुपीजचा सिम्बॉल येतो. आता रुपीज सिम्बॉल का लिहितं, तर इथं कीबोर्ड बघितलाय का, हा इंग्लिश IND असल्यामुळं लिहितो. ओके. हा हा आमचं वेगळं आहे. हा जर डॉलरच्या ऐवजी पाऊंड UKचा इंग्लिश जोडला, बघा हा युनायटेड स्टेट्स, तर तो डॉलरच लिहिणार. बरोबर. आणि UKचा लिहिला तर पाऊंड लिहिल. असं प्रत्येक कंट्रीचं त्यांनी केलंय. अल्ट अल्ट आणि डॉलर. डॉलर हे प्रेस केलं तर डॉलर उठतं, कधी कीबोर्ड जर US चा असला तर. आता मी इंग्लिश आहे ना, इंडिया लिहिलंय, इंडिया, मग तो रिपीटचा सिम्बॉल करतो. तुमच्या सेटिंग मध्ये जाऊन, ते आता सेटिंग असतं ना इथं, हम्म. त्याच्यात लँग्वेज म्हणून असतं, त्याच्यात जाऊन तो कीबोर्ड म्हणून असतो ना, तो इन्स्टॉल करायचा. Correct. TBOARD, हा एडिट लँग्वेज सेटिंग. याच्यात दिसते का, इथं ऍड लँग्वेज येते बघ, सिम्पल. याच्यात ऍड केलं की इंग्लिश वाला टाकायचं, मराठी पण टाकलंय मी. ओके. आणि हे इंडिया करून ठेवायचं, रिजनल लँग्वेज काय इंडिया, रिजनल फॉर्मॅट इंडिया, म्हणजे ते डॉलरच्या ऐवजी रुपी घेतील. अदरवाईज तुमचा जर UKला सेट झाला तर ते तिथं प्रेस केला तर पाऊंड येणार साईन. बरं, रुपीज समजलं, रुपीज झाला. आता मी काय करतोय, 00, म्हणजे प्रत्येक आकडा मला 01, 02 असा दिसायला पाहिजे, म्हणून हा फॉर्मॅट काय 0. .00 जर डेसिमल मध्ये असेल तर, डेसिमल मध्ये तुम्हाला नको असेल तर हे डॉट नाही द्यायचं, समजलं. ह्याला लागून ते स्लॅश आणि डॅश असतं रुपीजचं, आपण लिहितो पैसे अमाऊंट लिहिताना स्लॅश आणि डॅश लिहितो, तसं हवं असेल तर इथं काय केलंय बघा, मी डबल कोटेशन देतो, डबल कोट, हे स्लॅश आणि डॅश केलाय. ते डायरेक्ट करन्सी मध्ये दिलं तर मग कुठलं 3 नंबरला आहे ना करन्सी. नाही, मग ते डॉलर बिलर मध्ये दाखवत राहतं, तो आपला फॉर्मॅट मॅच होत नाही. आपल्या त्यांचे 1000 फॉर्मॅट असतात आणि आपले लॅक्स फॉर्मॅट आहेत. यात मी येत नव्हतं. हे बघा इथं, इथं इथं बघा, इथं हे दिसलं. हे काय करणार, सगळं जण तुम्ही जर 00 लिहिला ना तर तशा पद्धतीचं येईल, समजलं. आता इथं काय करायचंय, इथं लॅक्स लिहायचंय, म्हणून मी काय करेल LAKHS, कारण 00 खूप वाढतील म्हणून मी लॅक्स मध्ये लिहिणार आहे, म्हणजे सगळं डिवायडेड बाय लॅक्स असणार. इथंपर्यंत लक्षात आलं? क्वेश्चन का ते नॉर्मल करू पहिलं, त्याला लॅक्स असं केलं. इथं बघ, आता काही लिहिशील ना, आता 02 12 लिहिलं, 12 लाख येणार. 1 लिहिला, 0 लिहिलं तर 1 लिहिलं तर काय येणार, 01 लॅक, 01 लॅक्स. आता हे इथं मी करून दाखवतो पुन्हा. शिफ्ट कंट्रोल F, फॉर्मॅट ओपन झाला, इथं नंबरला गेला, इथं कस्टमला गेलो, जनरल खोडून टाकलं. आता मी ऍडव्हान्स वाला शिकवणार आहे, जरा लक्ष द्या. इथं केलं रुपीज. आता मला लॅक्सचा फॉर्म्युला लिहायचा आहे, लॅक्स, पण लिहिताना कसं 2-2 ला कॉमा कॉमा यायला हवं. US फॉर्मॅट असेल तर काय होतं, 1000 सेपरेटर असतो, तो पहिला 1000 नंतर 1000 असं करत राहतो. मग आपल्याला कसं पाहिजे, 10,000 आपण लिहिताना कसं 10 आणि 3 झिरो लिहितो, म्हणजे पहिले 1000 आहेत आपले आणि मग 2 चे येतात. मग असं पाहिजे आपल्याला इंडियनच्या हिशोबाने. मग काय करायचं, इथं 00 लिहायचं नाही. बघा मी सांगतो, दोन लक्ष द्या इकडं. 00, 00,000 आणि ह्याला असं केलं डॅश डॅश असं लिहिलं. आता लॅक्स लिहायची गरज नाही, कारण ऑलरेडी ते नंबर आहे. असं जर केलं तर काय होईल, मी इथं काही लिहिलं ना तर एवढा मोठा आकडा लिहितो आणि हे रिडेबल नाही आहे. लक्षात येते? इथे ह्याने काय लिहिले, 10 लिहायला पाहिजे, बरोबर. कमीत कमी 2 डिजिट आहे. मग 1 असलं तर 01 लिहू दे, पण तिथून पुढचे लिहायला नको आहे. लक्षात आलं? आता ह्याला मी काय करतो बघा,
हे असं पाहिजे असेल आणि त्याने ऑटोमॅटिक पुढचं घ्यायला पाहिजे असेल तर कस्टमला जायचं, इथं जायचं आणि हे 1000 आहेत ना 1000, ह्याच्यातलं हे 0 नको आहे म्हणून इथं काय लिहिणार मी, हॅश लिहिणार. हॅश हॅश रिप्रेझेंट्स नंबर इन डेव्हलप कंट्री. म्हणजे पोर्ट हॅश म्हटलं तर पोर्ट नंबर म्हणतात. फोन हॅश म्हणजे फोन नंबर, हॅश रिप्रेझेंट्स नंबर, हॅश म्हणजे नॉट इक्वल टू. कळलं? आता इथं मी काय केलं बघा, मी फॉर्मॅट लिहिताना 2 हॅश कॉमा 2 हॅश कॉमा परत हॅश आणि फॉर्म. आणि 00, म्हणजे हे मला शेवटचे 2 ते 2च पाहिजे, 2 डिजिट पाहिजेतच पाहिजे. उरलेले ना जसे फील होईल त्याप्रमाणे पाहिजे असं मी सांगितलं. आता मी एंटर दाबतो. सी 10 आलं. आता मी 1000 करतो, सॉरी 100 केला, 0 नाही आले ते पुढचे है ना. आता मी 1000 करतो, सी बरोबर कॉमा घेतला. आता मी 10,000 करतो, 1 2 3 11,000 करतो, सी 11 आलं. आता 1,00,000 करतो, 1 2 3 4 5, सी बरं 1ला कॉमा घेतला, इथं लावलेलं नाही त्याने, 0000. आता मी 10,00,000 करतो, 1 2 3 4 5, सी आलं का बरोबर. इंटरेस्टिंग. आता हे कॉमा कॉमा ऑटोमॅटिक टाकलंय का, कारण आपण फॉर्मॅटमध्ये हॅश लिहिलेला आहे. हॅश रिप्रेझेंट्स नंबर, हॅश म्हणजे नंबर टाक असं आपण सांगितलेलं आहे. क्वेश्चन, मजा आहे. आता इथे काही लिहू शकतो आपण. लॅक्स लिहायचं असेल तर काय केलं आपण, लॅक्स असं लिहिलं, त्याला लॅक्स, त्याला काही कळत नाही बाकी. लॅक्स डेसिमल द्यायचं आहे की नाही, तर तसं आपण ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल इथं आपण असं केलं, डायरेक्ट नंबर आला तरी चालू शकते ती, म्हणजे फक्त जर मोठा होणार, काय म्हणजे 1 करोड मग वगैरे. हे काय इथं असं होतं ना, डायरेक्ट नंबर येणार. हा काय आम्ही पहिलं करून दाखवलं की हा. त्याला 10च लिहिलं, इथं 10 लिहिलं 10, तर हे असं दिसतंय. इथं 10 लिहिलं तर असं दिसतंय. इथं 10,00,000 लिहिलं, 1 2 3 4 5, दिसत नाही. हे हा. झालं. सारखं काय अब्रप्ट होतं. पावसामुळे बहुतेक नेटवर्क लॅग होतं. हम्म. ते 10 लिहिलं. इथं 10 लिहिलं, तर इथं 10 0 0 0 लिहिले ना, पण हे अख्खं लिहिणार रिपीट. आणि हे कसं हॅश लिहिल्यामुळं पुढचे पुढे आकडे आले तर लिहि असं सांगितलं. आता ह्याला मी मॉडिफाय करतो, जनरलला जातो पुन्हा, आणि इथं आहे ना आपण काय पाहिजे ते लिहू शकतो. लॅक्स लिहिला, करोड लिहिला. आता ह्या थर्ड ह्याला मी काय करतो बघा, इथं रुपीजचा सिम्बॉल लिहिलाय आणि हॅश लिहिलाय, 0 0 लिहिलंय, डॉट. आता मला 4 डेसिमल पाहिजे कायमच, 1 2 3 4 कायम लिहून ठेवतो. आता बघ कायमच ते 4 डेसिमल मध्ये लिहिणार, जसं म्युच्युअल फंडचं किंवा काहीतरी क्रायटेरिया असला किंवा पर्सेंटेज मध्ये आजकाल असतं तसं पद्धतीने लिहू शकतो. मग 1 जरी लिहिलं ना तर 4 डेसिमल देणारच मॅन्डेटरी. बाय डिफॉल्ट करून टाक. येस, मी ह्याच्यात ते करता करता मी शिकवतो, कारण काय ते फक्त फॉर्मॅट शिकवलं ना त्याच्यात. लक्षात राहणार नाही. इथनं पुढे जाऊया. हम्म. आता पिरियड काय, इथं मला 10 लिहायचं. आता मला सांगा 10 आहे की नाही, इयर्स मध्ये यायला पाहिजे कायम. पिरियड मंथली आहे का काय, कसं काढायचं. हो. म्हणून काय केलं, परत कंट्रोल मध्ये गेलं, कसं करणार, जनरल मध्ये गेलो, कस्टम मध्ये गेलो, काय लिहिणार इथं, क्या लिखोगे, इयर्स मध्ये हा. तर बघा 0 0 पहिला पाहिजेच ना, 2 नंबर्स मध्ये पाहिजे, आणि त्याच्या पुढे मी जरा स्पेस दिली आणि इथं कोटेशन डबल कोट टाकलं, YRS असं लिहिलं, डबल कोट केला. हे जरा एकदा बघून घ्या काय केलंय. Yes. येस,
घे घे. 0-0 म्हणजे तिथं नंबर येणार आणि तिथं इयर्स 0-0 म्हणजे 2 डिजिट मध्ये पाहिजेच असं मी सांगितलं, गॅरंटी. हे बघा आलं. आता इथं काय नाही, इथं दिसताना आकडा दिसणार आहे इथं वर फॉर्म्युलामध्ये, तर लोकांना कळणार नाही. आणि जर ही शीट लॉक केली, 10 years. ही जर शीट लॉक केली तर तो हे जाऊन बघू नाही शकत, असं करून नाही बघतायत. नाही, ते लॉकड आहे. येस. तर त्याला टाकायचं, बाकी काय करायचं, right click नंबर करायचं टाकायचे. नाही. हा. ते कसं करायचे, प्रोटेक्शन मध्ये जायचे, तर लॉक लिहिलेलं आहे, Untick करायचं. त्यामुळे ती लॉक होणार. जे नाही करायचे आहेत ना त्याला अनलॉक करायचे, जे बघू पण शकणार फॉर्म्युला. Yes. बरं, ते करताना लॉक तुम्हाला काय काय करायचं हे पण सांगू शकते. फॉर एक्झाम्पल, आता इथं रिव्ह्यू मध्ये गेलो, प्रोटेक्ट शीट केलं. प्रोटेक्ट शीट करताना काय काय बघायला पाहिजे, ते दिसतात. तो फॉर्मॅट सेल करू शकतो का, रो इन्सर्ट करू शकतो का, फॉर्म्युला बघू शकतो का, हे सगळं दिसतं याच्यात. कंट्रोल हा, काय काय त्याला दाखवायचं आणि काय नाही करू शकतो. रोज फॉर्मॅट करू शकतो, नाही शकतो, फॉर्म्युला बघू शकतो वगैरे, एडिट ऑब्जेक्ट, सिनारिओ सगळे लिहिलेले आहेत. ओके. आता ह्याच्यात मी नंबर एक दिलाय, एक पासवर्ड एक दिलाय. ठीक आहे, तो अजून एकदा विचारेल, अजून एकदा एक दिलाय मी. आता बघा इथं एक नाही, हे मी बघा हे जातच नाही पुढं, मी ते ओपन नाही होत, प्रोटेक्ट केला, पण इथं काय दिसत नाही. तशी लोक करायचे पूर्वी. आणि आपण पण करायला पाहिजे कधी, सगळं फॉर्म्युल्याने लबालब भरलेलं असलं, बरोबर. कुठला तर फॉर्म्युला कुठं काय गडबड झाले नंतर कळायचं अवघड आहे, त्यामुळे लॉक करून ठेवायचं. आणि जे जे ओपन करायचे त्याला अनटिकवाले करायचे त्या सेल. बघा आता मी प्रोटेक्शन काढून टाकतोय त्याला, संपलं, हे आता नॉर्मल दिसेल. ओके. येस. मजा आहे ना. हे आता टूल कसं बनवायचं इकडे हळूहळू चाललोय आपण. बरं, प्रेझेंट कॉस्ट किती आली, 10 लाख. तिथे पेस कसा कळाला 10 आणि याच्यामध्ये तिथे पेस स्पेस आपण काय फॉर्म्युलामध्ये स्पेस टाकला, फॉर्म्युलामध्ये 10 स्पेस लिहिले तर ते 10 स्पेस लिहिले, त्याला काय कळत नाही. डबल कोट मध्ये जे काही लिहिलं ते टाकणार आहे. हे बघा, डबल कोट मध्ये जनरल मध्ये ह्याला, येस, ह्याला लॅक्स कळलंय, पण तिथं काय असं लिहिलं तर अभिजितच दिसणार. बस, त्याला काय कळत नाही ते. प्रोग्रामर आहे ना आपण सांगितले. कारण त्याला लॅक्स हे इंग्लिश नाही आहे, लॅक लिहितं, LAC, आणि मला लॅक म्हणजे लॅकिंग असं वाटतं, म्हणून मी लॅक्स LAKच लिहितो. मला पर्सनली वाटतं प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी असते. इथं कळलं. आता हे 6% जे आहे ना, 6%, त्याला दोन गोष्टी आहेत. मी आता डायरेक्ट टाकलेलं बघा, इथे 6 लिहिलंय है ना. त्याला एक वे आहे इथं जायचं, ह्याला पर्सेंटचं दाबायचं, किंवा तिथे खाली टूलबॉक्स टिपबॉक्स आलेला कळलंय का, कंट्रोल शिफ्ट आणि पर्सेंटेज, हे जरी दाबलं ना तर पर्सेंटेज अप्लाय करतो. म्हणजे इथं शिफ्ट, कंट्रोल आणि पर्सेंटेज दाबलं ना तर बघा शिफ्ट कंट्रोल कहाँ गया, शिफ्ट कंट्रोल पर्सेंटेज, काहीतरी कंट्रोल पर्सेंटेज का, नाही, काय झालंय ते, मी पॉवर टच ऑन केल्यामुळे अजून काहीतरी ते येते वेगळं. हा, खालचं येते. हा, त्याला ते येल्लो आलं काहीतरी. बघा, हे असं केलं ना तर पर्सेंट म्हणून करेल. पर्सेंट आता 600% का म्हटलं तर कायम डिवायडेड बाय 100 असते. आता 6 होतं ना, म्हणून ते 600 केलं. 0.6 लिहिलं असलं तर पर्सेंट आलं असतं. आता हे 6 लिहिलं ना, 6%, हे पर्सेंटला केलं मी, 6 केलं बघा आता. किंवा पहिलं पर्सेंटचं साईन मार आणि मग नंतर बदल. 6% म्हणजे 6 डिवायडेड बाय 100 असं त्यांनी डिफॉल्ट केले. म्हणजे ह्याची व्हॅल्यू जर मी इथं स्पेशल व्हॅल्यूज असं केलं तर बघ 0.06 आहे. 100 म्हणजे 1 पकड, 100% म्हणजे 1 पकडणार. ते डिवायडेड बाय 100 प्रत्येक वेळी लिहायची गरज नाही राहणार, असं केलंय. हे शॉर्टकट आहे. अंडरस्टूड. म्हणजे 6% म्हणजे 0.06 आहे, आणि त्याने ऑलरेडी 100ला डिवाइड केलं. जाऊया पुढे. हा, आता फ्युचर नीड कशी काढायची, फ्युचर व्हॅल्यू नीड. बघा, मी इकडचा फॉर्म्युला दाखवतो कशी काढली. इथं फ्युचर व्हॅल्यू लिहिलंय, सॉरी कुठे गेलं ते,
नाही इकडे चुकलं माझं. अरे हे फ्युचर व्हॅल्यू है ना, फ्युचर व्हॅल्यू पुढचं पाहिजे ना आपल्याला. इन्फ्लेशनमुळं 10 लाख रुपये जे आहेत ते 10 वर्षानंतर किती रुपये असतील. पण हे सहज कॅल्क्युलेटर करून करणं हे सोपं आहे. पण हे आपण स्वतःचं कॅल्क्युलेटर बनवायला लागलोय, म्हणजे हे टूल बनणार आहे. लक्षात येतं ना फरक. काम एकदाच करायचं. आता बरेचसे फॉर्म्युला मला पाठ नाहीत, कारण आता वापरून बरेच दिवस झाले ना, डेलीवाला नाही रुटीन. पण रेफरन्स आला की कळतं काय करायचं. आता बघा इथं काय लिहितो, इक्वल टू म्हणजे त्याला कळतं कॅल्क्युलेट करायचं आहे, डायरेक्ट व्हॅल्यू नाहीये. हे लक्षात आलं. आता इथं काय लिहिलं, फ्युचर व्हॅल्यू म्हणजे FV. आता इथं सगळं लिहिलेलं असतं, रिटर्न ऑफ व्हॅल्यू फ्युचर बेस्ड ऑन पिरियड अँड दिस 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 दिस. आता एखादं खाली असं बघा व्ही शेड्यूल आहे ना, हे असं पूर्ण त्यांनी स्वतःहून कम्प्लीट करावं असं तुम्हाला वाटत असेल. एक्झाम्पल मी कॉन्कॅटनेटचं करून दाखवतो. असे कॉन्कॅटनेट झालं, CON लिहिलंय. FV शेड्यूल दिसतंय काहीतरी. हा, कॉन्कॅटनेटचं मला पूर्ण लिहायची गरज नाही आहे. CON लिहिलं आणि मला आता सिलेक्ट झालंय, तर टॅब दाबायचा. टॅब इंटर नाही, टॅब दाबल्यानंतर ते कॉन्कॅट पूर्ण एक ब्रॅकेट टाकून द्यायचं. माझं कॉन्टॅक्ट येते. कॉन्कॅटनेट CONC. CONCAT. हा, कॉन्टॅक्ट. कारण हे जे एक्सेल जे मी फॉर्म्युला सांगतोय ना, हे इररेस्पेक्टिव्ह ऑफ ऑपरेटिंग सिस्टम सगळ्यांना सेम असतात, कारण हे वर्ल्ड वाईड सॉफ्टवेअर जी कम्युनिटी आहे ना, त्यांनी अप्रूव्ह केलेलं असतं. त्यामुळं मायक्रोसॉफ्ट FV म्हणत असेल तर ऍपल FVच म्हणणार, और वाईस वर्सा. XR ते म्हणणार, हे म्हणणार सेम, कारण हे डिफाईन कोणी केलं, सॉफ्टवेअरच्या अथॉरिटीने. मग हे डेटाबेस कसा असायला पाहिजे, फ्रंट एंड कसं असायला पाहिजे, लँग्वेज कुठल्या असायला पाहिजे, जे नावं जी आहेत ते सगळे युनिफॉर्म सेम असतं. त्यामुळं ऑपरेटिंग सिस्टमच्या व्यतिरिक्त फक्त लुक अँड फील आणि वापरायला बदलले. हे सगळं मी सांगतोय, रिस्पेक्ट ऑपरेटिंग सिस्टम सगळीकडे आहे अवेलेबल. इव्हन मोबाईलचे एक्सेल जरी घेतलं तरी हे येणार, बरोबर. कारण त्या स्टँडर्ड प्रमाणे डेव्हलप केलंय ते. फक्त CON लिहा बघू सर. CON. तर ते एवढे दाखवत आहेत बघा. हा, जे कॉन्टॅक्ट, तुम्हाला काय दाखवतंय? कॉन्फिडन्स डॉट नॉम्स, होय, कॉन्फिडन्स, तुम्हाला काय दाखवतंय? 4-5 दाखवले. ह्याच्या व्यतिरिक्त ना, हो, ह्याच्यात काहीतरी आले की ते कॉन्फिडन्स नॉर्म .T .कन्वर्ट आणि कॉन्फिडन्स असं आलं. 3, 4, 5. तर सेकंड मध्ये पण 6-7 दाखवले. त्याचं अजून हो, अजून अपडेटेड होते. हम्म. माहित नाही, मलाच काही कळत नाही. नाही एक्सेल तुमचं एक्सेलच आहे. हो, एक्सेलच आहे. एक्सेलच्या व्हर्जन नुसार हो, अजून. ते हा, आहे. ते आता 2016 का असं आहे, तुमचं 21 वगैरे असेल. येस. त्यामुळं बरं, मग एक्सेल मायक्रोसॉफ्ट एक्सेल असेल तर तुमचं आणि माझं सेम दाखवतो. तुम्ही जर ते व्हर्जन कुठला आहे त्याच्यानुसार घ्या. नाही, ऍपलचं नंबर्स म्हणून आहे ना, ते जर वापरलं तर मग व्हेरी होईल, वेगळं आहे. पण असंच आहे. बाकीचं सगळं बघा. येस. आता इथं FV करायचं आहे, फ्युचर व्हॅल्यू. पुढे जाऊया. आता इथे काय दाखवते, रेट म्हणजे इंटरेस्ट रेट. आता हा रेट जर वर्षाला असेल तर आपण हा डायरेक्ट इथं जाऊन रेफरन्स दिलाय. हा बघ, मी पहिला काय करतो, तुम्हाला आहे तसं लिहून दाखवतो आणि मग रेफरन्स. 6% नंबर ऑफ, हे किती आहे, हे 10 लिहिलंय मी, 10 वर्ष. पेमेंट म्हणजे मध्ये काय भरणार आहे का नाही, नाही. लमसम वाला आहे, कारण इन्फ्लेशनने काढतोय, त्यामुळे मध्ये पेमेंटचा काही संबंध नाहीये. तर त्यामुळं इथं मी काय नाही केलं. ओके, तेच आहे. हा, प्रेझेंट व्हॅल्यू. येस, प्रेझेंट व्हॅल्यू आहे 10 लाख. 10. आता 10 लाख आहे की नाही, हा, इंटू 1 लाख करायला पाहिजे. 1, 2, 3, 4 काही, मग ते 10 लाखात येणार. टाईप जो आहे की नाही, तुमचा इंटरेस्ट तुम्ही घातल्या मिळणार आहे का एंड ऑफ द पिरियड मिळणार आहे, हा युजली एंड ऑफ द पिरियड असतो. SIP ला किंवा मंथली इन्व्हेस्टमेंटला बिगिनिंग ऑफ द पिरियड असतो, हे लक्षात घ्या. बाकी काही लॉजिक लक्षात ठेवू नका. 0 केलं मी, टॅब दाबलाय आणि प्रेस केलं, तर आता इथं हे 17 लाख रुपये दाखवत. आता मायनस का दाखवतोय ते, हा, तर कसं आहे, एक्सेल किंवा कुठल्याही फॉर्म्युलामध्ये इनपुट आणि आउटपुट वाला आहे. तुम्ही काही डिफाईन करा. आता हे 10 लाख रुपये जे आहेत इकडचे, हे 10 लाख त्या खिशातून जाणार म्हणून मायनस. हा, तुम्ही जर म्हणाला की मी इन्व्हेस्ट केले तर मायनस plus झाले.
आणि मी विड्रॉ केले तर मायनस झाले झाले. मग असं लॉजिक होणार. हम्म. तर तुम्ही म्हणणार माझ्या खिशातल्या हिशोबाने मी बघणार बरोबर. माझे 10 लाख गेले आणि 17 आले बरोबर. तर वर मायनस टाकले ह्या प्लस लिहिल. Correct. बघा इथं मायनस मायनस केलं इथं मी मायनस केलं तर हा प्लस येईल. प्लस मायनस टॅली व्हायला पाहिजे म्हणून हे लक्षात आलं. म्हणून आपण काय करतो हे करण्यापेक्षा ह्याला इथं मायनस करून टाकतोय बघा मायनस मायनस प्लस सो दिसताना पॉझिटिव्ह दिसतं. Correct. पण त्याच्या भाषेत काय आहे? काढलेत आणि घातलेत पैसे इन्व्हेस्ट केले आणि रिटर्न घेतले असं. क्वेश्चन आता ह्याला करायचं फॉर्म्युलाइज्ड. फॉर्म्युलाइज्ड म्हणजे लागेल. आता हे 10 आहेत की नाही हे पहिलं बघा हे काय तो तुम्ही 10 लाखात करायचं हो. लाख काय घेतलं हे 10 का घेतलं कारण ह्याला मल्टिप्लाय करायचं म्हणून इथं 10 लाख डायरेक्ट टाकलं असं तर चाललं असतं. पण हे 10 ला मी डायरेक्ट रेफरन्स देऊ शकेन ना. आता इथे जरा बघा आता हे रेट आहे की नाही रेटला मी डिलीट केलं आणि ह्याला फक्त क्लिक केलं. हा झाला टूल. मगाशी झालं आपण सिम्पल एक्सेल वापरत होतो. आता हे टूल बनवायला लागलोय म्हणजे काय मी एक मॉडिफाय केले की सगळं व्हायला पाहिजे. कळलं ना. वन टाइम नाही टूल म्हणजे काय रिपिटेटिव्ह वापरणं. बरोबर. मग आता ह्याला मी रेफरन्स दिला वर इथं काय लिहिले D5. ओके मी इंटर मारलं तर वर आता जर समजा मी 7% केलं असेल टेस्ट करायचं छोटी गोष्ट असते ना टेस्ट करायची लगेच कारण कॉम्प्लिकेटेड झाल्यावर गडबड होते कारण लास्ट मिस्टेक आपण रिकव्हर करू शकतो. 7-8 असले तर लक्षात येत नाही चुकलं कुठं. हे लक्षात ठेवा सॉफ्टवेअरला असंच करायचं. एकदा झालं ना टेस्ट करायचं पटकन. आता 7% आलं. हा 7% आल्यावर वाढायला पाहिजे. 10% आल्यावर काय झालं 25 लाख झाले वाढायला हवं. लक्षात येते क्वेश्चन. आता मी परत इकडे जातो फॉर्म्युलाइज्ड फिक्स वालं काय 10 आहे. 10 काय होतं पिरियड होता ह्याला परत डिलीट करतो. हा पिरियडला इथं देतो. पिरियड आला सेम आलं काय बदललं नाही मग मी हलवून बघणार. आता बदललं 28 झालं. पिरियड कमी केला कमी झाला. अक्षय बघतोयस आता हे तर मला 10चं करायचंय का 10 इथं कडून घ्यायचंय इथं डिलीट करतो आणि ह्याला लावतो. आता लॅक्स काय करायचंय कारण हे लॅक्स जे आहेत ना ते समजतोय 10च त्याला वाटेल 10 रुपये पण आपण इथे लॅक्स लिहिलेत म्हणून मी 1 लाखाने गुणलंय. त्याला तुम्ही फॉर्मॅट काय लावता माहित नाही त्याला आकडा द्यायला पाहिजे. मग इंटरनली हा पूर्ण आकडा सप्लाय करायचा आहे म्हणून मी असं दिलं. आता आलं सेम रिझल्ट आला फक्त आपण फॉर्म्युलेट लावले. क्वेश्चन इथंपर्यंत सोपं आहे. मी हार्ड कोडेड करून दाखवलं नाही. आता हे बनलं टूल म्हणजे काय हे तर मी 5.5% इन्फ्लेशन जर असेल तर 10 लाखाचे 13 लाख होणार आहेत. हे जर 10च्या ऐवजी समजा 5च्या ऐवजी 10 वर्षांनी पाहिजे तर 10 लाखाचे 17 लाख रुपये होणार आहेत असं आपण सांगतो. आता ह्याच्यात काय प्रॉब्लेम झाला इथं लिहिले लॅक्स मध्ये आणि इथं मोठाच्या मोठा आकडा लिहिलाय. त्यामुळे आपण काय करायचं इकडे जायचं डिवायडेड बाय सगळं कॅल्क्युलेशन झालं. इकडे बघा संदीप तुम्हाला लक्षात मिस व्हायला याच्यातून हा 10 लाख दिसतोय ना इथं 17 लाख दिसायला पाहिजे असंच दिसायला हवं ना. हे असं ऑड दिसतंय एकीकडे हे म्हणून काय केलं मी F2 केलं आणि डिवायडेड बाय 1 लाख केलं. 1 लाख इथं ऍड का केले तर हे कॅल्क्युलेशनसाठी. आता मला डिवाइड करायचंय 1 2 3 4 5 बरोबर की नाही कारण लॅकात फॉर्मॅट आहे. बघा हे असं दिसतं. आता हा फॉर्मॅट मला इथं अप्लाय करायचा आहे. हा फॉर्मॅट अप्लाय करताना कॉपी करायचं हे आणि इथं फॉर्मॅट अप्लाय करायचं म्हणून इथं पेस्ट स्पेशल असतं. राईट क्लिक केलं की पेस्ट स्पेशल येतं. शॉर्टकट काय आहे राईट वाला कंट्रोल लेफ्ट वाला अल्टर आणि व्ही कंट्रोल अल्ट व्ही दाबल्यानंतर असं ओपन होतं. आता इथं बघितलं तर इथं दिसतंय काय अंडरलाईन केलं तो तुम्ही कॅरेक्टर प्रेस केला ना तर ते अप्लाय होणार. एक्झाम्पल इथं कॉपी झालं डॉट आलेत म्हणजे ह्याने कॉपी केलेलं आहे. इथं मला ते पेस्ट नाही करायचंय फॉर्मॅट फक्त पेस्ट करायचं लॅक्स वाले यायला पाहिजे मला. हा लॅक्स वाला म्हणजे कंट्रोल लेफ्ट अल्ट आणि व्ही दाबल्यावर असं आलं. फॉर्मॅटला काय आहे टी आहे टी. मी हे सगळं हात सोडून दिलाय आणि फक्त टी दाबलाय. टी दाबल्यावर आलं. आता मला इंटर दाबायचंय. बघा हे 17 लाख रुपये म्हणून आलं. इंटरेस्टिंग आहे. क्वेश्चन मजा आली का
प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट कॉस्ट 10 लाख आहे ना, हा ते काय होईना असंच येते त्याच्या बिघडलंय. नाही फॉर्मॅट बघा की, फॉर्मॅट जो आहे की नाही, हे बघा इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. त्याला पहिला फॉर्मॅट ओपन करा, केला, म्हणजे नंबर्सला जावा. गेलो नंबर्सला का, हा नंबर्स, कस्टम मधून केलं. नंबरला जाऊन, नाही नंबर हा टॅब आहे ना वरचा. नंबर आहे का? म्हणलं. मग असं आहे. कस्टमला जावा. ओके, इथं नंबरला जाऊन इथं कस्टमला. हा आता कस्टमला इथं असं लिहा. जर तुमचं आता तो रुपी रुपीचा सिम्बॉल येत नसला, हा. राईट वाला कंट्रोल, सॉरी राईट वाला अल्ट, कंट्रोल आणि ते वेगळं आहे. अल्ट अल्ट, आता इथं कमांड सी केल्यावर कॉपी येतो. राईट वाला अल्ट आहे की नाही, अल्ट तर असणार की. कमांड म्हणजे कंट्रोल आहे तुमचं, हा, आणि अल्ट अल्ट पण असणार ना. आणि तिकडे नाही. बर, ते तुम्ही सर्च करा. नंतर सध्या काय करा, 00, हे बघा रुपी सोडून ते प्रेस करा. नाही, रुपीचा सिम्बॉल येतोय टाकला तर यात. टाका की, पण ते सिम्बॉल घेऊन करायला लागेल ना. तेव्हा इथं असे डायरेक्ट फॉर्म्युलेच आहेत. ते नका घेऊ, नको ना. ते युएसच्या हिशोबाने केलंय, ते तुम्हाला हे होत नाही. बघा इकडे बघा पटकन, हा 00 करा, हे रुपीचं सोडून द्या. हा 00 हा, स्पेस नका देऊ, नाही डबल कोड हा स्लॅश हा डॅश हा. स्पेस एल कॅपिटल एक्स ओके, एल ए पेजेस एस हा स्पेस देऊ नका, डबल कोड. हा, हे असं दिसतंय का तुमच्याकडे, हे रुपी सोडून एवढं दिसतंय दिसतंय? दिसतंय. इंटर मार्केटमध्ये ओके करा, OK.com, ओके केलं. तसंच दिसायला पाहिजे. एखादा असं दिसतंय. द्या बरं इकडे. तेच म्हणतो. ऐकत नाही म्हणून. असंच करू. इथं फॉर्मॅट वाले किती येत होतं, कुठे गेले? राईट क्लिक करून राईट क्लिक फॉर्मॅट आहे का? दोन. एकच दाबायचं फक्त, एकच इथं टच करायचं. शिफ्ट कंट्रोल आले नाही, नाही वेगळे आहेत. शिफ्ट कंट्रोल Find. फाइंडच आहे ते. कमांड फिल्टरला फिल्टरला ग्रीनला हे कर, ग्रीन मधला डबल क्लिक नाही होत नाही. एकच करायचं, एकदाच दाबायचं. हा, कंट्रोल झेड करतो. अल्ट झेड एका इथे करायचं. हा डोक्याला त्रासच नाही. फक्त असं होय, एकदा दाबले काय? आलं. हा. आता इथे इथं या, हम्म. इथं हा, आणि याला एक नाही नाही असं नाही, फक्त याला असं करायचं. दाबायचं दोन बरोबर. वेळा दाबायचं, दोन बटनांनी दाबायचं. हे बघा पे स्पेशल मध्ये हे आले. हा, स्पेशल व्हॅल्यूज ते आता हे फॉर्मॅट केलं. तिथे गेलो ना, केलं ना. हा बघा, बघा बघा, त्याने शॉर्टकट दिलाय बघा. सगळे शॉर्टकट आहे. नाही नाही, हे बघा बघा, तिथे दोन बटन. ओके, दोन बटन. दोन बटन हे बघा इथं, इथं दिसते का फॉर्मॅट. कमांड वन दिलं ना, फॉर्मॅट सेल येणार आहे. ओके, आता मी एस्केप दाबतो, कमांड 1, हे बघा. ओके. हा, आता इथे काय, इथं काय झालंय बघा. हे बघा, मग हेच झालं नाही का? नाही आपल्या ओकेच झाला नाही. हा, मी मग हा, ते रुपीचा सिम्बॉल आहे बघा, आहे त्यात की? शोधला होता कुठनं त्याला मगाशी. कंट्रोल झेड, रुपीज गेला. कंट्रोल झेड एस्केप करतो मी. विंडोज 1, सॉरी कमांड 1 आहे, आणि कस्टमला आलो. आता रुपीज तसंच ठेवा. रुपी तसाच ठेवूया. आता इथं 00 कोटेशन डॅश डॅश असं LAKHS आणि हे दिला, आणि ह्याला ओके केलं. येत आहे का? तुमचं ते घेतच नाही. नाही आलं की इथं. इथं आलंय. आमचा मग थोडा वेळ लागेल. परत ओके म्हणा बघेल तर. का बरं? आले की? तुम्ही आपण 1 लाख ठेवलं होतं, लिहिलं होतं. हा, मी आकडा 10 लाख 10 केला. लाख. आता इथे रुपीज आणि ह्याच्यात स्पेस आता इथं रेड का आलं मग? रेड येणार ना, हे बघा इथे स्पेस ठेव. फक्त हो एकदा. हो हो. Yes. झालं.
हे ना हम्म. हे आलं कारण F2 ला काय करायला लागेल? कमांड हा F2 मी युजच करतो. मग हे कसं करायचं, एडिट कसं करू? एडिटला इथं क्लिक करा की फक्त. हो असं करताय. हम्म. F2 फक्त हे, हा तसं करा. बघा इथं आहे ना मायनस मायनस आलं 130 वर करत 131 बरोबर आहे. इथं कस्टमला घ्यायचा. हा इथं आता ते अप्लाय करायचं. आता इथं आहे ना, हे बघा कॉपी, हे बघा काय आहे, कमांड C आहे. ते माहिती आहे, कॉपी पेस्ट कमांड बी आता इथं सुद्धा पेस्ट स्पेशल स्पेशल आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला. हा बघा ह्याला काय आहे, कमांड V आहे. कमांड बी ते माहिती आहे की मग म्हणलं ना, बरं. कॉपीला कमांड म्हणजे फॉर्मॅटिंग फॉर्मॅटिंग. हा फक्त हे फॉर्म्युला. बघा आलं, सेव्ह करा त्याला. सर तुमचं रेकॉर्डिंग घ्या नंतर हे रेकॉर्डिंग रेकॉर्डिंगला काय होते, एडिट करायला खूप हे होत आहे. म्हणजे वेळ लागतो. तुम्हीच रेकॉर्डिंग लावा मोबाईलवर. नाही असे ते करतात, ते आता लावलंय त्यामुळे काय होईल. म्हणजे मला हे नाही माहिती आपलं तर. नाही देऊ काय नाही प्रॉब्लेम, कारण हे आता आलेलं नाही. परत रिवर्स करून पाहता हो अगदी अगदी. बरं हे कळलं का प्रतीक? प्रतीक तुझं रेकॉर्डिंग मध्ये नाव येत आहे. हे दुसऱ्या सगळ्या बिझनेस मध्ये यूज होतं. सेम सगळीकडे हे फक्त फॉर्म्युला आहे. आपल्याला ते आपल्या बिझनेस प्रमाणे कसं वापरायचं, कारण PV PMT सगळ्या ह्याला ते आहे. तुम्ही टॅलीमध्ये इकडे तिकडे कुठल्याही सॉफ्टवेअर घ्या, ही असंच दाखवा. फंडामेंटल सेन्स आहे. हा आता इथं लक्षात आलं काय, हा. इथं लक्षात आलं, इथं 10 टाकले, इथं 10 आले. आता तुम्हाला जर आहे ना, हा आता इथं तुम्हाला वाटतंय नाही, पण माझं इथे 132 आलं. हा बरोबर, ते करोड्स मध्ये आलं असणार, म्हणजे लॅक्स मध्ये आलंय ते. 132 लॅक्स म्हणजे 1,32 लॅक्स. आता इथं मला सगळंच नॉर्मल पाहिजे, तर मी 1 लाख इथला पण काढणार, 1 लाख इथला पण काढणार. आता इथं काय म्हणते 10 रुपयाला 17 रुपये, पण मला इथे 10 लाख पाहिजे. 1 2 3 4 5. आता ते मोठ्याच्या मोठं लिहून येणार. हा फॉर्मॅट जर कॉमावाला पाहिजे असेल तर फॉर्मॅट जर कॉमावाला करायचं, पण हे रिडेबल नाही राहत. असं 10 ला डोळे हे करून बघावं लागतं. सो बेटर 17 खाली 10 अँड दिस, हे दोन्ही पण लॅक्स मध्ये आहे. त्याला काही कळलेलं नाही आहे. आपण इंटू पण लॅक्स नाही केलं आणि डिवाइड पण नाही लॅक्स केलं, तर तो समजतोय काय समजायचं समजू दे, आपण लॅक्स मध्ये समजतो. हे सेम करोड्स मध्ये असेल तर 10 करोडला 17 करोड, त्या लॅक्सच्या ऐवजी त्या कॅप्शन मध्ये जाऊन त्या ह्या फॉर्मॅटमध्ये जाऊन करोड्स करायचं. हे का वेगवेगळे आहेत काय तुमचं 17 लाख दाखवतोय, इकडं 10 केलंय का, वर 5.5 आहे का? 5.5 आहे. तिथे दिसताना 6 दिसतंय, पण मी इथं 5.5. हा मग दोन डेसिमलला करा की वर तिकडे. ठीक आहे, इथून हे होतं ना ते. हा झालं बघ. हा 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 काय आलं, 10 केलंय, हा हे काय 10 लाख आहे. हो दिसेल तुम्हाला, मी मोठं केलं काय होतं. 5.5 10 लाख 10 years 129 lakhs. हा इथला जो फॉर्म्युला आहे की नाही तो बघा बरं, हाच आहे का? तो आता हे मायनस फेस व्हॅल्यू C3 into 10. थांबा इथं पहिला जावा, हा इंटरेस्ट रेट आहे का PV ला? हो सॉरी FV ला इंटरेस्ट रेट आलाय, हो इंटरेस्ट रेट लावलाय. हो C3 N पर जो आहे तो तो 10 लावलाय का बघा, 10 इयर्स. 7 मी 10 लिहिलंय तिथं. 10 इयर्स आहे ना खरं. हा. 10 तुम्ही हार्ड कोडेड टाकले का? हो लिहिलंय मी. बरं, आणि इथलं पेमेंट आहे त्याला कॉमा करून ब्लँक ठेवलंय का? C4 मध्ये झिरो नाही लिहिलं ना, पेमेंट झिरो करायचंय, पेमेंट नाही टाकायचं. तिथं C4 डबल झालंय. हा पेमेंट नाही टाकायचं, पेमेंटला ब्लँक करा. ठीक आहे, हा म्हणजे आणि फक्त पेज द्यायचा आहे. आणि हा स्पेस नाही, कॉमा द्यायचा नुसता, कॉमा काहीच नाही लिहायचं, कॉमा द्यायचं. म्हणजे नाही एक कॉमा ह्याचा, एक कॉमा ह्याचा, बरोबर. तेच ना. हे बघा इकडे बघा, तुम्ही कुठे आहात ना ते इथे बोल्ड मध्ये सांगतो, Correct. हा. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. इथे बघा पेमेंट नाही लिहिलेलं, ब्लँक आहे. बरोबर. तिथनं पुढे प्रेझेंट व्हॅल्यू कुठली, वरची 10 लाख, 10 वर्षांनी 10 लाख आहे हे लक्षात घ्या. झालं.
आणि कॉमा टाका. टाईप 0. शून्य टाकलं का टाईप लास्ट वाला? आपलं बघा 17 यायला पाहिजे. तो डबल कॉमन आहे आन्सर. काहीतरी गडबड आहे तुमची, इकडे द्या. डबल कॉमन. या काही ना प्रॉब्लेम. काहीतरी 100% काही एक्सेलच आहे हा, इकडे. एक्सेलच आहे. हा. काही दिसत नाही, फक्त फुल ओपन होत नाही. हे बघा हा रेट आहे. हा, रेट आहे C3. हा, बरोबर आहे. हा. त्यानंतर इथे आहे एन पर म्हणजे पिरियड. Period. पिरियड तुम्ही परत 10च दिलाय. पिरियड द्यायचा होता हा पिरियड दिसलाच नाहीये. हो, C5 कुठं आहे? नाही, Ctrl Z. C5 करा केला. म्हणून मी तुम्हाला शिस्तीत म्हटलेलं ते 10 तुम्ही हार्ड कोडेड दिले इथे. बॅकस्पेस, हा बॅकस्पेस आहे. हो, आता हा नंबर ऑफ इयर्स हे आहे ना पिरियड. करेक्ट. हो, हा दिला. परत 2 वेळा आता हे परत कॉलम नाही, ॲरो नाही. अरोनी तर दुसरं घ्यायला खरंच. बघा दुसरं घ्यायला. इथे काय झालं, पेमेंट काय करू नका म्हटलं. पेमेंट 0 आहे ना, दर महिन्याला काय नाही भरणार ना आपण. इथे काय झालं, प्रेझेंट व्हॅल्यू ही चुकीची टाकली. परत प्रेझेंट व्हॅल्यू ही 10 लाख आहे. हा बघा हे. ओके. आणि झिरो. हे तर ते 0 आहे. आता यायला पाहिजे. ते हे फॉलो करायचं तुम्ही. बहुतेक त्या अॅरो की आणि ह्याच्यात जरा गोंधळ आहे. पण काय टाकायचं लक्षात आलं ना. ठीक आहे. हा. प्रत्येक तात्या चहा कॉफी तुझ्यावर आहे आज. कुठे चाललं? मार्केट ओपन झालेली दिसतंय. हा, 10 झाले. निवांत आहे वेळावर. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता तुम्ही इकडे बघा. आता इकडे बघा, आपल्याला काय काढायचं आता, मंथली इन्व्हेस्टमेंट. आता मंथली इन्व्हेस्टमेंटला 5.5% नाही येणार का, म्हणून मी इथलं डिलीट करतो सध्या, कारण ही फ्युचरची रिक्वायरमेंट काढली. हे डिलीट करतो. हे कळलं का? हे बनवू शकाल तुम्ही जाऊन? हो. आता हे जे बनवायचं आहे त्याच्यासाठी स्क्रीनशॉट फोटो घेतला काढून असंच बनवा आणि असंच पाठवा. असंच बनवा आणि असंच पाठवा. मला पाठवून द्या. मला पाठवून द्या. आणि टूल सारखं व्हायला पाहिजे तयार. आता मी यात बनवलंय, मी वेगळं बनवून पाठवतो. वेगळं बनवून पाठवा, कारण आता समजलेलं असतं सगळं सोपा. नंतर कळत नाही. 100%. आता बघा इथले ते पेमेंट आणि ह्याचे गोड ते कीच याच्यामुळे होते, काय प्रॉब्लेम नाही. आता बघा इथं 6% केलंय. समजा 6% इन्फ्लेशन आहे. वर बघ अक्षय, इथं बघ. बघ 6% आहे इन्फ्लेशन. 10 लाखाचे 10 वर्षानंतर किती रुपये पाहिजे? 18 लाख रुपये. आता हे 1 करोड मध्ये जर पाहिजे असलं तर 100 लाख रुपये येणार. 100 लाख म्हणजे 1 करोड. 1 करोडला पाहिजे असतील तर फ्युचरची व्हॅल्यू 6% इन्फ्लेशनने 1 करोड 89 लाख रुपीज होतील. ओके. येस. आता ही झाली फ्युचरची रिक्वायरमेंट. आता आपल्याला इन्व्हेस्टमेंटचं काढायचं आहे बाबा. लागणार किती आहे? तर त्याच्यासाठी मी हे इकडचं इंटरेस्ट रेट, फ्युचर नीड, पिरियड आणि मंथली इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यूज फॉर्मॅट्स आणि हे पाहिजे वर्डना. हे मी जसं फास्ट करतो ना तसं ऑटोमॅटिक यायला चालू होतं जेव्हा तुम्ही त्याच्यात काम करता हळूहळू. आता ह्याला काय करूया, इन्व्हेस्टमेंट
मंथली मंथली इन्व्हेस्टमेंट NVST रिक्वायरमेंट असं करतो. Ctrl+C फॉर्मॅट. काय केलंय इथं काढली रिक्वायरमेंट. फ्युचरच्या रिक्वायरमेंट 5.5% इंटरेस्ट रेट किंवा 6 1 करोड किंवा 10 लाख पाहिजेत समजा, तर 17 लाख रुपये पाहिजेत त्यावेळी. किती पाहिजेत? 10 वर्षानंतर. आता आपल्याला 17 लाख रुपये पाहिजेत. आता उलट 10 वर्षानंतर पाहिजे रिव्हर्स कॅल्क्युलेशन. रिव्हर्स. मग आता इंटरेस्ट रेट मात्र हा 12 आणि 15 आला. फ्युचरची नीड काय आली, मी इथे इक्वल टू करतो आणि ह्याला देतो रेफरन्स. इथं कळलं रेफरन्स कसं द्यायचं, म्हणजे वर टाकली की खाली यायला पाहिजे ऑटोमॅटिक. ठीक आहे. ह्याला सुद्धा मी इक्वल टू टाकतो बघा, पिरियडला मी इक्वल टू टाकतो आणि इकडे पिरियडला टाकतो. ओके. आता प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट ही कशी काढणार, तर प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट नीड ही नंतर बघूया आपण. मंथली इन्व्हेस्टमेंटची रिक्वायरमेंट बघूया, सिम्पलर करूया, होय की नाही. आता मंथली रिक्वायरमेंट जी आहे इक्वल टू काय काढायचं आहे आपल्याला. मंथली रिक्वायरमेंट म्हणजे पेमेंट, EMI पेमेंट. EMI ला पण हाच फॉर्म्युला आहे आणि पेमेंटला पण हाच फॉर्म्युला आहे. पैसे किती भरणार हे म्हणते, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा लोनला असतील. मग PMT एवढंच लिहिलं आणि ते पुढे सांगतं कॅल्क्युलेट द पेमेंट ऑफ लोन बेस्ड ऑन कॉन्स्टंट. त्याला माहित नाही लोन, त्याला वाटते लोन आहे. ठीक आहे, आपण टॅब दिला. आता इथे काय विचारते, इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट किती आहे? 12%. मी आता रेफरन्स नाही द्यायला लागलो, डायरेक्ट तयार करतोय का मी आकडे टाकून नंतर रेफरन्स देऊ. ठीक आहे. नाही डायरेक्ट. ओके आहे ना, कळलं. आता हे बोल्ड येते ना, बरोबर. तिथे interest rate आहे, लक्षात घ्यायचं. तिथं आहे. तिथं आहे आणि कॉमा प्रेस केला की तुम्ही पुढे जाणार आहे. बरोबर. ही की आहे, लक्षात घ्या. नाही तर तुमचा पूर्ण फॉर्म्युला गंडेल आणि कन्फ्युज व्हाल. कन्फ्युज झालं तर सरळ डिलीट करायचं, इक्वल टू टाकायचं, ते फॉर्म्युला टाकायचा, ब्रॅकेट टाकायचा आणि मग तो तसं गाईड करेल. मायक्रोसॉफ्टची एक खासियत म्हणजे काय, हे दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टम मध्ये लिनक्स किंवा दुसऱ्या पाठ करायला लागतं हे सगळं. तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की ते झाल्यावरती हे खूपच डेंजर. सगळं पाठ करून ठेवायला लागतं ते फॉर्म्युला, डिवायडेड बाय एक्सेलचा फॉर्म्युला. ह्याच्यात नाही, इथं आहे ना हे बोल्ड होत जात. तर मायक्रोसॉफ्ट जास्त फेमस आहे. रेट आहे, आता इथं पिरियड आहे म्हणजे नंबर ऑफ इयर्स इथं. परत वरचं घ्यायचं. आता मला सांगा, 1 वर्षाला आपण 12 वेळेला इन्स्टॉलमेंट करणार आहे ना, बरोबर. म्हणून हे जे काय 10 आहे इंटू इंटू 12 करायचं. वर्षाला एकदा भरणार नाही आपण. हा, सध्या मी काय करतो, इंटू नाही करत, कॉम्प्लिकेटेड नाही, सध्या आहे तसं करतो आणि मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो आणि मग रिझल्ट दाखवल्यावर तुम्ही चुकणार, मग चुकले की लक्षात राहणार. बरोबर. ठीक आहे. इंटू तेच. प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे काय, आज काय इन्व्हेस्ट करणार आहात का. बरोबर. लमसम प्लीज इन्व्हेस्टमेंट अशी असली तर. आता नाही आहे, आपण फक्त मंथली इन्व्हेस्टमेंट काढणार, त्यामुळे ह्याला मी देतो कॉमा 0. फ्युचर व्हॅल्यू ऑलवेज मायनस मध्ये द्यायचं, कारण आत्ताची व्हॅल्यू काहीतरी एक मायनस येणार, बरोबर. म्हणून दिसायला मायनस वाईट नको, बरोबर नको दिसायला, खराब नको दिसायला, म्हणून मी आधीच मायनस दिलं. आणि फ्युचर व्हॅल्यू किती पाहिजे आपल्याला? 17 पाहिजे. टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट मी काय म्हटलं, मंथली इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला बिगिनिंग ऑफ द इयर द्यायचं आणि लमसम असेल तर 0 द्यायचं. आता ह्याला बंद करतो. ओके, इथं काय आलंय 1. 0.96. हा, आता ह्याला काय करतो मी, ह्याला इंटू, हे लॅक्स मध्ये आहे ना सगळं, 1 2 3 4 5. बघा किती रुपये घालायला पाहिजेत, 86,000 रुपीज घालायला पाहिजे असं सांगतोय 10,000 केलं का? वर्षाला. चुकीचं आहे ना हे. मंथली नाही हा, म्हणून ह्याला काय करायचं, ह्याला पेमेंट जे आहे म्हणजे इंटू 12. 14. 14 इंटू 12. हा, एन पर इंटू नाही, डिवायडेड बाय 12. आणि चुकते बरं. ते इंटू 10,000 काय केलं? 1 लाख काय? इंटू 1 लाख केलं, लाखात दिसायला पाहिजे म्हणून. डिवायडेड बाय 12 नाही, इंटू. आलं.
का आलं मी सांगतो पहिला. इंटरेस्ट रेट आहे ना, हा किती 12% आहे. आता हा काय विचार करतो 12% प्रत्येक इन्स्टॉलमेंटला आहे, पण नाहीये, त्याला महिन्याला डिवाइड केलं ना. हा, म्हणून डिवायडेड बाय 12 केलं. म्हणजे इंटरेस्ट रेट सुद्धा वर्षाला आहे ना, दर साल दर शेकडा आहे, म्हणून त्याला 12ने डिवाइड केलं. लक्षात आलं का 12ने डिवाइड केलं का? आणि ह्याला इंटूनी का केलं? कारण जी काही रक्कम आहे ना ती 12 इन्स्टॉलमेंट मध्ये भरणार आहे, म्हणून केलं. मंथली इन्व्हेस्टमेंट ते आता 1 डिवायडेड बाय मी लास्टला 12 करून टाकलं, सगळंच मिळून 12 केलं. असं पण केलं तरी चालतं. म्हणजे आता इथं पण डिवायडेड बाय काढून टाकलं, इथं पण काढून टाकलं, 7,425 आलं. हे आलं असं. त्यालाच मी 12ने डिवाइड केलं सरळ. होय होय, बरोबर आहे. इकडे लक्ष द्या बरं का. हो. आता जरा सिंपल फॉर्म्युला करा. हे काय आहे? फ्युचर नीड म्हणजे D13 हे लाखात पाहिजे. 1 2 3 4 5. ओके, म्हणून मी इकडचं लाख काढून टाकलं. इथं काय आलं? हे आलं. हे कितीला आले? वर्षाचं आलं. वर्षाला तर divided by म्हणून 12. सरळ त्याला डिवायडेड बाय 12 करा, महिन्याला येऊन जाईल. सिंपल. कारण आज कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा मी असंच केलेलं कॉम्प्लिकेटेड सुरुवातीला. मग नंतर तो फॉर्म्युला बघा रिफाईंड दिसतोय हा. तर हा नंतर नंतर मला लक्षात आलं ना, हे अरे इकडे डिवाइड केले की बास आहे ना, ह्याला आणि ह्याला कुठं डिवाइड करतो. मी ह्याला लॅक्स मध्ये कन्वर्ट केलं. तर लॅक्स भागिले 12 केलं काय टोटल तिकडे केलं काय? सेमच आहे. हा, इथं काय सांगतं याचा अर्थ 7,200 असं मंथली आपण इन्व्हेस्ट केले, 12% इंटरेस्ट रेट असेल तर 10 वर्षांनी मिळते. आता बघा गंमत, हे झालं टूल. आता बघा इथं एक माणूस म्हणतोय मला 1 करोड पाहिजे, 10 वर्षांनी पाहिजे. आता बघा सगळं टूलने ऑटोमॅटिक जनरेट केलं. 10 वर्षांनी पाहिजे तर 1,71,00,000 रुपये पाहिजे. 1,71,00,000 रुपये कमवायसाठी 10 वर्ष आहेत, त्याला 72,000 रुपयाची मंथली इन्व्हेस्टमेंट करावी लागेल 12%च्या इंटरेस्टने. बरोबर. इथपर्यंत समजलं आमच्याकडे 74 आहे माहिती काय? मग 74 नाही, तुम्ही बिगिनिंग ऑफ द दिलेलं नाही आहे, लास्ट तुम्ही चुकले. हे बघा इथं लास्ट वाला आहे ना, टाईप 1 करा, तुम्ही 0 केला असणार आहे. मग अशी बरोबर बोललं तर खाली बघत असतो. नाही ते घेतच नाही ते इथं. हे घेणार की 100% घेणार. कॉमा, लास्ट कॉमाला तुम्ही 1 करा ना. दाखव. 1 टाईप करा हो, सरळ हातानेच टाईप करा. हाताने टाईप करा. टाईप म्हणजे काय? तर बघा तुम्हाला दाखवतो टाईप म्हणजे काय. टाईप येत आहे असं, पण तो काय आहे इथून सिलेक्ट करून देत नाही मला असं. नाही, 1 लिहा की. हा. 1 लिहा ना. 1 आकडा टाईप करा सरळ, हार्ड कोडेड. हे आहे ना हा. बिगिनिंग, एंड ऑफ द इयर आणि बिगिनिंग ऑफ द इयर. आता बिगिनिंग ऑफ द इयर घ्यायचं नाही. बिगिनिंग ऑफ द इयर 1 टाईप करा सरळ. पण ते त्यांचं 1 टाईप करा. आलं ना बरोबर? 74 झालं. नाही चुकलंय परत. एक्सेल चुकत नाही करेल. हा, ते तर आहे. ऐका बघूया, थांबा जरा. हा. इकडे बघा, हे एंड ऑफ द पिरियड म्हणजे काय? दर साल जेव्हा लमसम आपण इन्व्हेस्टमेंट करतो, एक कटा 1 वर्ष झाल्यानंतर आपल्याला मुद्दल मिळतं आणि त्याचं व्याज मिळतं. आणि दर महिन्यात जेव्हा भरतो तेव्हा प्रत्येक जी हे आहे ना त्याला थोडे थोडे पैसे मिळतात. म्हणजे 12% असल्या तरी 1% मिळतो एका रकमेवर. असं करत करत ते मिळतं. म्हणून ते जेव्हा दर महिन्याची इन्व्हेस्टमेंट आहे त्यावेळी बिगिनिंग ऑफ द पिरियड म्हणायचं. नाहीतर काय होतं, 1 वर्षभराची इन्स्टॉलमेंटला पैसेच मिळत नाहीत तिथे, पण 1 वर्षाच्या इन्स्टॉलमेंटला पैसे मिळतात ना आपल्याला. ओके, आता तुमचं इकडे आण. हे कळलं का? 70,000 वर झाला. एक टाकल्या. बरं काय हरकत नाही, इकडे द्या. काय झालंय? डिवायडेड बाय 12 2 वेळा झालं. नाही काय प्रॉब्लेम नाही, बघूया. दिसतंय फॉर्म्युला. हा, हे बघा मी काय म्हणतो, हा ते मी हा नंतर जो आहे इंटरेस्ट रेट, डिवायडेड बाय नंतर करूया तुम्ही म्हटलात. हा हे काढूनच टाक. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, ह्याला इंटू आहे ना ते पण काढून टाक. ओके. आता ह्याच्यानंतर इंटरेस्ट रेट आला, तो हा पहिला प्रश्न जाऊया. रेट आलाय काय? 10 म्हणजे इंटरेस्ट रेट आला. हो. दुसरं काय आलं? पिरियड. 10 इयर्स.
पिरियड 10 इयर्स आलाय. हम्म, तो किती C12. हम्म. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं प्रेझेंट व्हॅल्यू काय नाही म्हणजे हा, आता zero. लमसम काय घालत नाही. बरोबर. फ्युचर व्हॅल्यू आहे C11. मायनस. C11 बरोबर झाले ना. बरोबर आहे. आता ह्याच्यानंतर टाईप आला हा आला. हा बरोबर. घेतलं. आता ह्याला 1 लाख रुपये जे आहेत ते ह्याला डिवाइड करायचे नाही, करू नका. ओके. कारण इथे हे जे आहेत ना इंटू करा इथून 1 2 3 4 5 हे जमलं. बरोबर. आणि त्याला आता वरती जाऊन ते वरती जाऊन हो नाही येतं येतं डिवायडेड बाय 12 करायचं. हो. बरोबर ना. करेक्ट. डिवायडेड बाय 12 बरं. आलं का डॉट. 5.5% तुम्ही 5.5 100चे 171 झाले. 12% 170. हे टू डिजिट करा. हा बरोबर. हा. 81 आले 10 इयर्स. आणि इथं मंथली इन्व्हेस्टमेंट 72. C10 पेमेंट सपोर्ट पण सगळं माहिती आहे मला. नाही मी इथं 1 हे दाखवायसाठी आता मी काढलेलो तेच मग. हा 72 आला. हा. नाही तर डॉट जोडायला जुळायलाच पाहिजे. ठीक आहे, एकच आहे ना. येस पूर्ण मिक्स सॉरी विथ मी येस. त्याचा फोटो काढून घ्या. असंच तुम्हाला बनवून पाठवायचं आहे. हे आता बनले टूल. येस. थांबा जरा फोटो नका काढू, अजून एक करूया आणि मग काढू. पण एजंट मंथ इथपर्यंत कळलं का. आता तुम्हाला द्यायचे आहेत क्लायंटला 2 ऑप्शन. एक 15% केला तर आणि 10% काय केलं, सॉरी 15 केला. इकडचं कॉपी केलं इकडं टाकलं. पेस्ट केलंय. बरोबर ना. ओके. फॉर्मॅट सेम आला. इथं मी 15% लिहिलं. इकडं काय करायचं, इक्वल टू करायचंय. पहिलं इकडे बघा संदीप, हा. म्हणजे तुम्हाला गोंधळ होणार नाही. तर बघा मी परत पहिल्यापासून करतो. आता तुम्ही इकडे लक्ष द्या बरं का. तर बघा हे मी काय केलं, कॉपी पेस्ट केलं आहे तसं सरळ. बरोबर. आता हेतून 15 केलं ह्याला, कारण हे हार्ड कोडेड आहे. हे जे आहे आणि हे सेम आहे म्हणून मी इक्वल टू केलं आणि ह्याला जोडलं. बरोबर. ओके. आता हा पिरियड सुद्धा ह्याला इक्वल टू केला आणि ह्याला जोडला. हा फॉर्म्युला बदलणार आहे. नाही, एकदम बरोबर. आता बघा हा फॉर्म्युला करेक्ट आहे का बघूया. हा इथून सुरुवातीपासून जाऊया. रेट काय दाखवतोय E12. हा E12 रेट बरोबर आहे. बरोबर आहे. पुढे जाऊया काय Time पिरियड. दाखवतोय. हा झालं पिरियड बरोबर आहे. त्याला 12 पण डिवाइड नाही करणार, इंटू नाही, सगळ्या शेवटी करणार. करणार आहे. आता पुढचं दिलंय काय, प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आज काही इन्व्हेस्टमेंट नाही करत त्यामुळे 0 नाही, ब्लँक सोडायचं. Blank, हा. आता इथं फ्युचरची व्हॅल्यू काय पाहिजे बाबा, एवढी पाहिजे. E13 ही E13 आली इथं बरोबर. E13 बरोबर. इंटू लॅक्स केलेला आहे, डिवायडेड बाय 12 केलेला आहे. ऑटोमॅटिक आलं. याचा अर्थ काय, 1 करोडच पाहिजेत 10 वर्षांनी. 171 करोड पाहिजेत. 1.71 करोड पाहिजेत. 1 करोड 71 लॅक्स. ते करायसाठी 12% इन्व्हेस्टमेंट असेल तर 72% 72,000 रुपीज पाहिजेत पर मंथ. 15% मिळाले तर एवढे मिळतील. तसंच तुम्ही 18% 20% करा. बरोबर, जे मी ते प्लॅन मध्ये दाखवलेलं. आता एखाद्याला वाटते की बाबा मला 6% पाहिजे, तर बघा इकडे बघा, मी इकडे काय करतोय, हे सिलेक्ट केलंय, इन्सर्ट करतोय आणि ह्याला ढकलायचं राईटला. ढकलला आणि हे बघा हे कॉपी केलं. इकडे बघा, इकडे बघा, कॉपी केलं, इकडे पेस्ट केलं. हा कॉपी केलं आणि पेस्ट केलं, ते आलं नाही काय बघूया. पेस्ट केला आणि हे डिलीट करून टाकूया. आता सांगतो हे का बदललं असं, कारण ह्यानी इकडचं घेतलं बरोबर. आता ते इकडचं ऑटोमॅटिक कॉपी करून घेते. त्यामुळं दुसरा पद्धत आहे, आपल्याला सगळं करावं लागेल. त्याच्यापेक्षा सिंपल वे काय सांगतो मी, सगळं अंडू करूया आणि ह्याला इथे इन्सर्ट करूया. झेप नाही येतात.
काय काय काम आहे लावून. हे करा, हे. पुढेही करू शकतो ना 6%. तेच म्हणजे की, वेगळा copy paste ऑप्शन दाखवायचा नाही एवढं. करायचं आणि कॉपी पेस्ट केलं तिकडे पुढं करायचं 6% टाकून द्यायचं. बरोबर. त्याच्यावर डोक्याला आपल्याला त्याला म्युच्युअल फंड मध्ये नाही, जाणार. पहिला वरचं करून घ्यायचं फॉर्मॅट. हा 12च्या ऐवजी 12 6 15 वरचं बदलायचं. बरोबर. आतले फॉर्म्युला काही बदलणार नाही. बदलत नाही हा. हे गणलं याचं काहीतरी गडबड झाली. 6% करायचं ना त्या. होय. एक पाहिजे आज पाहिजे इथे फक्त 6% पाहिजे. तर रेटच बदलेल, बाकी काही बदलणार. रेट बदलायचा. 1,01,881 ची यायला पाहिजे. एक मिनिट सांगतो. असं येईल. हो. हॅलो, गुड मॉर्निंग. हा, ट्रेनिंग सेशन मध्ये होतो, येणार संध्याकाळी आम्ही. नाही नाही येत. हा हा, नाही मेट्रोच्या ऐवजी आमच्या ह्याने येतो, आपल्या गाडीने येतो मग. हो हो. बरं बरं बरं, काय हरकत नाही. हो चालेल, थँक्यू. गाडीने जाऊ ना, कारण हे आपल्या काय ते मेट्रोचं काय करू. तुला पण गणितचा पण बोलायचं. तेच की 2-3 वेळा केला म्हणून म्हणलं उचला, तिथे रेकॉर्डिंग चालू आहे. तरी मला रेकॉर्ड होतं. हा, म्हणून इकडनं उचललं. गणले की एक्सेल एका दुसरं काम एक्स्ट्रा देतात. धन्यवाद. पाऊस जोरदार येणार 3-4 तासामध्ये. होय, असं असं सांगता म्हटल्यावर येणार नाही. 100% येणार नाही. हवामानाचा अंदाज आला की येऊन गेल्यावरच मेसेज येतात. पुढे इथे पण आला होता. ते स्कूलचे सगळे ट्राफिक पण होत्या. आज बंद असेल स्कूल. सगळे चालू होतं. चालू होतं, कारण असं पाऊस झाला की बंद करतात. बंद केलं. हा, स्कूल का? बंद करतात. मेसेज येतात सकाळ सकाळी लगेच. त्याच्या स्कूलमुळे सगळीकडे ट्राफिक होतं. 12-1 जबरदस्त पाऊस झाला बरं आपण पासून. हो, रात्रभर चालू होतं आणि रात्रभर चालू. हा, ते हो हो, 10 तास. 3 तासला हेच होय नाही. दिसतच नाही कुठं. हे एवढं रनिंग आहे का आता? होय प्रोग्राम करेन. कुठं दिसतं बघ. ते टास्क ना अल्टर कंट्रोल डिलीट केलं ना, त्या टास्क नाही. एवढा लोड आहे म्हणजे. हो. मग काय केवढं एवढं प्रोसेसर. जसं आपण 15चं केलं ना, तसं अजून एक वाढवायचं आणि पहिलं वालं बदलायचं. त्याला काही कुठल्या सिक्वेन्सने ते आपल्यालाच माहिती ना. हा, पावणे 11 झाले आता. हे पावणे 11 आता झाली म्हटलं. आता कॉफी पिल्याशिवाय जायचं नाही बरं. लवकर द्यावं. स्टाफ नाही माझ्या सुट्टी. पावसाच्या वातावरणामुळे सगळ्यांना ते कंपल्सरी. सेकंडचं फोल्डर राहिलं तसं. होय, हे काढतो की, पण ते हँग झालं ना. आज पाऊस ऊन कामावर वेगळाच वेळ. हो, एक दिवस असा येतो गोंधळाचा. सगळं टायमिंग परफेक्ट. हा, हे बघा, हे उडलं बघा, होय की नाही. आता मी काय करतो, क्विकली कंट्रोल-C, कंट्रोल-V, हे सगळं आलंय. ओके, मला सेव्ह करतो.
चेंज केलं. त्याला काय इक्वल टू, त्याला इक्वल टू 72 आलंय, त्याला फक्त 15% कर. झालं. कंट्रोल सी, परत कंट्रोल सी, ह्याला कंट्रोल व्ही. हा, आता ह्याला पुन्हा इकडचं लावूया, मूड होता जरा एका ठिकाणी. ह्याला इक्वल टू लावूया. आता इथं काय केलं, इथं वरच चेंज केलं रे. इथं 6 करतो, इथं 12 करतो, इथं 15. आता ह्याचा फोटो घ्या, त्याचा फोटो घ्या. बरोबर आहे. हा, आपण नंतर केलं, त्याला काय, आपण कसं करेल तसं आहे. फिनिश प्रोडक्ट असेल. येस, ह्याच्यात म्हणजे फ्युचर रिक्वायरमेंट आणि महिन्याला काय पाहिजे ते सांग. ओके. आता हे जे मी असं टेबल फॉर्मॅट केलं ना, मगाशी मी गोलचं दाखवलं तसं एका लाईन मध्ये लिहू शकतो, एक गोल एक लाईन. आणि जर प्रेझेंटेशन अशा पद्धतीचं हवं तर अशा पद्धतीचं करायचं, हो की नाही. हे आपल्या रिटायरमेंटच्या रिक्वायरमेंटला पण येतं. आणि कुठल्याही बिझनेसमध्ये काय करायचं बाबा, बिझनेसमध्ये समजा 1 करोड रुपये आज इन्व्हेस्टमेंट पाहिजे, एक्झाम्पल. पण 5 वर्षानंतर आपल्याला आज नाही ताकद आहे, तर आपण 5 वर्षानंतर 1 करोड इन्व्हेस्ट करून चालणार नाही, 1 करोड साठवून चालणार नाही, जास्त साठवायला पाहिजे. इन्फ्लेशन रेट टाकून त्याच्यानुसार करायचं. म्हणजे आता 1 करोड पाहिजे 5 वर्षानंतर, इथं 5 वर्षानंतर ते इथं काय सांगते, 6% असेल तर 1 करोड 30 लाख रुपये, सॉरी 1 करोड 30 लाख 5.5 इन्फ्लेशनमुळे एवढे होणार आहे, हो की नाही. साठवायचे असेल तर महिन्याला 1.80 साठवायला पाहिजे, 1.53 किंवा 1.40. 10 वर्षाचा हिशोब केला तर आकडा पण वाढेल, पण व्हॅल्यू पण 1.70 पण इथं हे कमी आलं. आता इथं 15च्या ऐवजी 17-18 केलं तर तेवढी रक्कम कमी येत राहील. क्वेश्चन, कन्फ्युजन? ओके. हा, आता इथं काय करूया, लास्ट वाला करूया आणि सोडून द्या, मी क्विकली घेतो. आता इथं बघा, आता इथे काय करूया, वन टाइम रिक्वायरमेंट येतो. ओके. इंटरेस्टेड. प्रेझेंट इन्व्हेस्टमेंट नीड आपण ते काही केलंच नाही, पुढच्याकडे काढून टाकलं होतं, हे केलं. तेच खाली घेतलं मी, कारण गोंधळ होणार ना, म्हणून मी ते काढलं आणि फक्त मंथली वाले ठेवलं. लमसमचं. येस. आता हे मंथलीच्या ऐवजी इकडे बघा, आता बरोबर. संदीप वर बघा, म्हणजे तुम्ही कन्फ्युज व्हाल. बघा, आता ही वन टाइम रिक्वायरमेंट असं करूया. इथं इंटरेस्ट रेट हा सेम आहे. कॉपी, मी इथला फॉर्मॅट कॉपी करायसाठी हे घेतो, डिलीट करून टाकतो सगळं, म्हणजे त्याचे फॉर्म्युला डिलीट होतील. बघा, डिलीट करून टाकलं. बरोबर. बघ बरं इकडे, इंटरेस्ट रेट मी टाकतो, आत्ता लिहितो 10. फ्युचर नीड पाहिजे कशी, इक्वल टू, हा फ्युचर नीड, सॉरी ही पाहिजे, बरोबर. किंवा ह्याला डायरेक्ट मी ह्याला कॅल्क्युलेटरला टाकलं. पिरियड किती आहे तो सुद्धा मी डायरेक्ट पिरियडला टाकलं. बरोबर. हा, आता वन टाइम रिक्वायरमेंट म्हणजे किती आहे, याचा अर्थ काय होतो, प्रेझेंट व्हॅल्यू, पीव्ही. पीव्ही म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू टॅब, तू म्हटलं असतंस. आता रेट टाकला मी इकडचा, हा पिरियड टाकला इकडचा, पेमेंट नाही टाकलं, महिने पेमेंटसाठी तरी हे वापरलेलं आहे, 0 नाही, ब्लँक ठेवायचं शक्यतो. हा, प्रेझेंट व्हॅल्यू इक्वल टू मायनस, हे प्रेझेंट व्हॅल्यू इथले टाक, नाही तर इथले टाक, काही कर. टाईप, आता हे एंड ऑफ द पिरियड. हा 0 टाकायचं, हा, आणि मी क्लोज केलं. सिंपल आहे. आता इथं काय सांगते, समथिंग. 60 लाख. हा, आता ह्याला 2 गोष्टी करू शकता. ह्याला आता लॅक्सनी डिवाइड केलं तर तुम्हाला 1000 सांगेल ते, हो की नाही. किंवा ह्याला लॅक्स केलं, हे असं फॉर्मॅट, हा फॉर्मॅट इथला लावला, फॉर्मॅट पेस्ट, तर 65 lakhs रुपीज घाला म्हणतात. इंटरेस्टिंग. 1 करोड कसं येतं आता पटापट. हा, आता बघा ना, हे कॅल्क्युलेटर हे एकदा येऊन डोकं फोड करून त्रास आहे, पेन आहे, पण एकदा तयार केला, कायमचं क्लायंट दाखवायला बरं पडतं ना. वर टाकलं, खाली आलं, डिस्कशन 5 मिनिटात होते.
पण इफर्ट्स 2-3 तासाचे इफर्ट्स असतात. एकदाच आहे, त्याला सिक्स सिग्मा प्रिन्सिपलनी मग काय म्हणतात, एकदा काम करा आणि रिपिटेटिव्ह वापरा, डोकंच नाही चालवायचं ते परत. आणि सारखं सारखं कॅल्क्युलेटर काढा, बघा, मग हे करा स्क्रीनशॉट. पीव्हीला रेट निप्पोर पीएमटी असं चालू ना? पीव्हीच वापरायचं आणि त्याच्या पुढचे जे पॅरामीटर्स आहेत ना ते रेफरन्स देत चला पुढच्या. फक्त एफव्ही नाही द्यायचे, फ्युचर व्हॅल्यू नाही द्यायचे त्याला. रेट टाकला, निप्पोर टाकला, पीएमटी पीएमटी नाही द्यायचे, व्हॅल्यू 0 झिरो नाही, म्हणजे ब्लँक. ब्लँक. फ्युचर व्हॅल्यू ती मायनस टाका आणि वरचा रेफरन्स द्या. 171. नाही, वरचा रेफरन्स द्या डायरेक्ट. हा, तोच होता. आणि टाईप मध्ये शून्य, कॉमा करा, टाईपला शून्य द्या. ठीक आहे, आणि ब्रॅकेट कम्प्लीट ना. हो, ब्रॅकेट केला नाही केला तर ते ऑटोमॅटिक करतं. 65.86. येस. हे काय लॅक्स नाही आला आता. लॅक्सला इकडचा फॉर्मॅट ह्याला कॉपी मारा. पे स्पेशल व्हॅल्यूज होतं बघा मगाशी, पे स्पेशल व्हॅल्यूज मी तुम्हाला दाखवलं होतं तुमच्यात, त्याला फॉर्मॅटचा लावा. हा करून हा कॉपी हे करा, फोटो काढ. कसं आहे, मजा येते की नाही? कम्प्युटरला कामाला लावायला खूप मजा यायला पाहिजे. पहिला आपल्याला त्रास होतो, नंतर मजा येते, कारण एकदा केली की कायम जातं. हे टूल बनलं, हे फक्त एक्सेल नाही राहिलं आता, हे टूल बनलं. टूल का म्हणतोय मी, कारण एक कडे चेंज केली की सगळीकडे चेंज होणार. सर समजा आता आपल्याला प्रॉडक्टची कॉस्ट असेल, समजा एका प्रॉडक्टची 1 करोड कॉस्ट आहे, हा आणि तिच्यात आपल्याला कॉस्ट आपल्याला आपलं मार्जिन ऍड करायचं 20% किंवा 10%, हा. ती किती होईल ह्या हा. फॉर्म्युल्यामधून? हा येणार की. आता समजा इथं आता आपल्याला असं करूया, मी एक एक्झाम्पल देतो बघा. कंट्रोल-C आणि मी इथे लिहितो. हे बघा, एक आहे प्रोडक्ट. 86 लाख आलं त्याला. हा बरोबर, 65. तुम्ही 48. 2 नंबर मध्ये द्या म्हणजे येते. हा, हे बघा, आता हे काय प्रोडक्ट परचेस प्राइस करूया. परचेस 65.86. परचेस प्राइस केली आणि इथं लिहिलं मार्जिन. तुम्हाला मार्जिन काय ठेवायचं आहे किंवा प्रॉफिट, आणि त्यानंतर सेल प्राइस असं पाहिजे, बरोबर ना? आता मी इथे करतो, ह्याला स्पेशल फॉर्मॅट करतो. इथं आता परचेस प्राइस समजा 10 लाख आहे. आता मी हा फॉर्मॅट इथला कॉपी करतो, सारखं रिपिटेटिव्ह नको करायला म्हणून. हो, बघा, फॉर्मॅट इथे लिहिली 10 लाख रुपये. 10 लाख रुपये झालं. प्रॉफिट तुम्हाला किती पाहिजे हे ठरवू शकता. समजा 10% मध्ये मी लिहिलंय. पर्सेंट लिहिलं की ऑटोमॅटिक येतं ते. बघा, F2 केलं ना तर पर्सेंट मध्ये येते. 12 लिहिलं ना ते कळेल तुम्हाला. हे 10 म्हणजे 0.01 लिहितं, डिवायडेड बाय 100 करतो पर्सेंट म्हणजे. हे डिफॉल्ट आहे, त्याला सारखं डिवायडेड बाय 100 लिहायला लागत नाही. आता बघा, सेल प्राइस काय करायचे, तुम्हाला पहिला 10चे पर्सेंटेज काढायचे 10 लाखावर, होय की नाही? हे बघा, मी इथं काय केलं, इकडे लक्ष द्या, वर इंटू 10 दिलंय, म्हणजे काय झालंय, 1 सांगते ते, 1 रुपये. पण ते ह्याच्यामध्ये हा, आता सेल प्राइस म्हणजे काय करावं लागेल, पहिला ही जी बेस कॉस्ट आहे पहिली, प्लस त्याचं मी पर्सेंटेज काढलं, हा, होय की नाही, प्रॉफिट, 11 लाख. आणि मग ह्याला ऍड केलं. हे काय सांगता, 11 रुपयाने विका. 10 लाखाचं असलं तर 11 लाख विकायला पाहिजे. 10% पाहिजे असलं तर तुम्हाला 1% पाहिजे, तर 10 लाख मॅजिक प्राइसने विकायचं. 12% प्रॉफिट. आता हे टूल बनलं बघा, तुम्ही एकदा लिहिलं, आता तुम्हाला डोकं नाही चालवायचं. आणि मी ह्याला मस्त फॉर्मॅटिंग वगैरे केलं ना तर ते दिसायला एकदम जबरदस्त दिसतं. फॉर्मॅटिंगचं ते एक मिळालं, हे तुम्हाला control- फिलर, हा, ते एक मस्त आहे, होय, मी त्याने केलं. हो, बघा, कळलं? फॉर्म्युला परत एकदा सर सांगते. बरं, सेल प्राइस हे बघा, डिलीट करतो सगळं. परचेस प्राइस 10 लाख लिहिली, प्रॉफिट किती लिहू, 10%. आता इथं पहिलं काय करायचं, 10% काढायचं. 10, बघा, प्रॉफिट कसं असेल, तुमचं 100 रुपयाचा माल घेतलाय, किती प्रॉफिट म्हणजे 10 रुपयांनी एक्स्ट्रा विकायचं. मग 10 तर पहिले यायला पाहिजे, 100 रुपयाला 10% एवढं तर यायला पाहिजे. म्हणजे हे शिस्तीत करायचं, निवांत करायचं, गडबड नाही करायची. म्हणून इक्वल टू केलं, हे परचेस प्राइस इंटू 10,
हे काय झालं, 1 रुपया आलाय, पण मुद्दलाचे पैसे पण पाहिजेत का नको, हम्म. म्हणून मुद्दल पण त्याला ऍड केलं. म्हणून मी परत हे फॉर्म्युला एडिट मध्ये गेलो, हे बघा इथे गेलो, ह्याला मी फॉर्म्युला लावला, H6 आलं का इथं, प्लस हम्म. ब्रॅकेट आणि 10%. हम्म. फॉर्म्युला कसा बनला हा, तर 10% मुद्दल काय करायचं, मुद्दल पण पाहिजे, मुद्दल बी पाहिजे. हा, म्हणून तसं करायचं. त्याला एक शॉर्टकट असतो, शॉर्टकट सध्या लक्षात नका घेऊ. ते आहे ना, हे इंटू 1.10 1.1 करतात, त्याचा पण आकडा सेम आहे ना. हे बघा, हा शॉर्टकट झाला खरं, हा शॉर्टकट झाला, 1.1. ते खरं शॉर्टकट झालं. 1.1 म्हणजे मुद्दल मिक्स कर असं म्हटल्यावर काय मॅथमॅटिकल, तर ते कॉम्प्लिकेटेड होईल. सर्व साधं लक्ष घ्या. ते सोपं आहे पहिलं. हा, किंवा आता तुम्हाला उलट काढायचं आहे, परचेस व्हॅल्यू, सेल व्हॅल्यू आणि प्रॉफिट किती आहे काढायचं आहे. कसं काढणार, हे बाबा हे प्रॉफिट आहे, हे परचेस आहे, हा सेल आहे. बघा फॉर्म्युला तर इंटरेस्टिंग आहे, असं तसं नाही आहे तो फॉर्म्युला, आता लक्षात घे, वेगळं घेऊया. बघा, हे सेल करायचं, हा परचेस हे आहे, आता इथं 12 लाखांनी विकलंय, आता प्रॉफिट किती आहे, हा उलट काढायचा आपल्याला. हा, 20% आपल्याला कसं काढला, असं आलं बरोबर. आता बघा मी तुम्हाला सांगतो, आपण कॅल्क्युलेटर करून दाखवतो, आणि काय कसा कॅल्क्युलेटर, ते पहिला फॉर्म्युला माहित पाहिजे. सेल प्राइस मायनस परचेस प्राइस, 2 लाख झालाय प्रॉफिट. 2 लाख कुठल्या इन्व्हेस्टमेंटवर झालाय, 10 लाखाच्या, म्हणून डिवायडेड बाय 10 लाख इंटू 100, म्हणजे 20% प्रॉफिट झाला. हे पहिलं माहित पाहिजे. तरच यात येईल. हा, नाही डोक्यात पाहिजे ना काय करायचं. एक्सेल काय करणार नाही आहे. हा फॉर्म्युला माहित असला तर मी काय करतो सांगतो, बघा पहिला प्रॉफिट काढायला पाहिजे, इक्वल टू ब्रॅकेट मध्ये सेल प्राइस मायनस परचेस प्राइस, हे आलं का, आलं. त्याला डिवायडेड बाय परचेस प्राइस काय होती, कुठल्या बेसवर प्रॉफिट मिळतोय, तर बघा हा घेतला, हे 10, हे काय असेल रुपीज मध्ये आले, ते चुकलंय, म्हणून ह्याचा फॉर्म्युला लावायचा, ह्याचा पर्सेंटेज मध्ये यायला पाहिजे ना. हा फॉर्म्युला इथं लावला, फॉर्मॅट्स झालं 20%. आता हा झाला ह्याचा राऊंड फिगर, त्याला 2 लावायचे असेल तर हे वाढवायचे. आता तो एक्झॅक्ट आलाय म्हणून. नाही, आता समजा प्रॉफिट आला हा पर्सेंटेज मध्ये, आणि आपल्याला तो पर्सेंटेज मध्ये न करता ऍक्च्युली आकडा, मग तुम्ही बघा असं काय करायचं, ह्याला ढकलायचं पुढे, राईट, आणि ह्याला काय म्हणायचं, प्रॉफिट, शिस्तीत करायचं पाहिजे, तर प्रॉफिट इक्वल टू परचेस, सॉरी सेल मायनस परचेस. आता ह्याला करताना काय करायचं, आता ऑलरेडी प्रॉफिट आलंय, त्यामुळे इथं डिवायडेड बाय हा, डिवायडेड बाय दिस, 15% प्रॉफिट आला. मग काय होईल सर, मला ऍक्च्युली कळेल किती कळेल का नाही आता. कळेल आता. मग आता हे प्रत्येकाचे परचेस प्राइस लिहिले, प्रत्येकाचे सेल प्राइस लिहिले, तो लमसम समजा परचेस एवढा माल आला महिन्यामध्ये, कसं केलं, सेल कसं केलं? आला, बस त्याचा पर्सेंट एक आकडा केलं तर चालतंय, पर मालावर केलं तर चालतंय. पण आयटम खूप असतात नाही, आयटमवर काय करा तुम्ही, लमसमवर बघा, हा. गॅप बाय म्हणजे तुम्हाला रनिंग आयटम कुठले ठेवायचे आणि कुठल्यात प्रॉफिट आहे हे कळेल, कुठला माल विकायला पाहिजे जास्त, नाहीतर काय जातोय माल आणि प्रॉफिट कमी आहे, त्यावर कसं करणार. ठीक आहे, लमसम न करता वस्तू नाही, लमसम तर असं करा, ओव्हरऑल महिन्याचं कळेल, पण वस्तूला पण करा, म्हणजे कुठला माल विकला जर जास्त पैसे येतात ते कसं कळणार. नाहीतर आपण नुसते हमाली करतो आणि पैसे कमी येतात, असं पण नको. म्हणजे बॅलन्स पाहिजे, कुठला रनिंग आयटम ठेवायचा, कुठला नाही ठेवायचा. ह्याच्या व्यतिरिक्त मी काय म्हणतो माहितीये काय, तुमच्या बाबतीत आहे ना, तुम्ही परचेस डेट आणि सेल डेट पण ठेवा, हा. म्हणजे किती महिन्यात प्रॉफिट आला हे तुमचं टर्नओव्हर महत्वाचं आहे. हा आला प्रॉफिट, हा 1 वर्षाला आला, आणि हा दर महिन्याला आला, खूप मोठा फरक आहे. 10 लाखाचा माल घेतला, 1 वर्षाने विकला तर 15% प्रॉफिट आला. 10 लाखाचा माल आला, ह्या महिन्यात विकला, 15% प्रॉफिट.
पण 180% प्रॉफिट होतं, कारण दर महिन्याला नाही का म्हणा. रिटेल प्राइस मध्ये रोटेशन महत्वाचं आहे, टक्का महत्वाचा नाही. त्यामुळे तुम्हाला 2%, 3% जरी पडले प्रॉफिट, तर किती वेळा ते रोटेट करताय वर्षभरात वर्षाचे into त्याचा 12. प्रॉफिट पडतो. रंगालाच शॉप किराण्याचं आहे आणि हे आहे त्यांची चाळ आहे. काय ते रेंटेड रूम्स देतात ह्याला मोशन. अजून एक वेळ झाला असेल तर जाऊ द्या. सांगा बघू. ते मेसेज मध्ये आहे ना, एकाच्या एक्सेल मध्ये एकाचे टाईप केलं तर ते खाली कसं काय घ्यायचं, म्हणजे त्याच सेल मध्ये. म्हणजे समजा मला मी तुम्हाला डेट आणि ते सगळं पाठवतोय, तेच एक्सेल मधून मला पाठवायचंय, तर ते खाली घेता येत नाहीये मेसेज. म्हणजे आता समजा हे 15 आहे ना, त्या सेल मध्ये यायचं खाली घ्यायचं, काहीतरी लिहायचंय मला. 15%च लिहायचं. एका ह्याच्यात कसं बघा इथं बघा. ओके, त्यातच लिहायचंय का 15%? ओके ओके, गॉट इट गॉट इट. बघा त्याच्यात कॉन्कॅटनेट करायचं असतं, पण बघा हे आहे की नाही, इक्वल टू लिहायचं कॉन्कॅटिनेट. कॉन्कॅटनेट. हा, ह्याला केला ब्रॅकेट. हा. ठीक आहे, हे बघा इकडं बघा, आणि हा टेक्स्ट आहे. हा. आता ह्याला परत असं लिहिलं, हे बघा पर्सेंट असं लिहिलं. नेक्स्ट टेक्स्टला प्रॉफिट, सॉरी हे डबल टेक्स्ट असलं तर डबल कोट मध्ये लिहायचं. बघा प्रॉफिट असं लिहिलं आणि ह्याला बंद केलं, ते चिकटून आलंय. हा. म्हणून हे काहीतरी इकडं त्याला दिलं. हे बघा हा. प्रॉफिट आलं. आता हे तुम्हाला खाली लिहायचंय. त्या सेल मध्ये खाली. हा, त्या सेल मध्ये खाली लिहायचं. हे बघा इथे यायचं आणि अल्ट एंटर दाबायचं. अल्ट एंटर. हा, हे बघा आता बघा एक हे बघा हे आहे ना रॅप रॅप टेक्स्ट. रॅप टेक्स्ट असलं नाही, रॅप टेक्स्ट असलं तरच येतं. रॅप टेक्स्ट नाही केलं तर येत नाही, ते एका ओळीत दाखवतं. पण त्याला अल्ट एंटर हे मारायचंच कंपल्सरी. हे बघा हे खाली आलं, आणि ह्याच्या खाली आता समजा इथं जायचंय, तर डबल कोट मारला, अल्ट एंटर, आणि 2 रेषा मारल्या अजून खाली. हा, हे बघा इथं, आणि ह्याला अजून अल्ट एंटर केला. अरे इथं आलोय आपण आता, हो की नाही. मोठं करावं लागेल. कॉमा, ओके, कॉमा कोटेश डबल कोट अल्ट एंटर, आणि इथं लिहिलं अभिजित रेगे आणि डबल कोट दिला, हो की नाही. हे बघा त्याला मोठं करावं. पाहिजे तेवढे स्पेस देऊन हा मस्त मेसेज होते. कॉपी पेस्ट दणका. अल्ट एंटर मध्ये ते दाबायचं. कारण हे मी असोसिएटचं पेमेंट द्यायला मी अख्खा मेसेज तयार केलाय. हा, तेच आता आम्ही मेसेज पाठवतो तुम्हाला. अख्खा मेसेज तयार केलाय मी, फक्त फॉर्म्युले लावले आणि मेसेज टाकत असतो, फक्त कॉपी पेस्ट व्हॉट्सअप. इमोजी बी कॉपी होते याच्यात. सगळं सगळं अगदी. बघा हा जो मेसेज आहे ना, फायनल मेसेज मी सांगतो. ठेवू का? चालेल. तुमचंच करू दे कंटेंट. होय, उद्या भेटूया आपण. हो. कॉम्प्लिमेंट का लावलं होतं ते? कॉन्क्रीट म्हणजे गोळा करतो वेगवेगळं टेक्स्ट. दाखवतोय. हो, बाय बाय. चालेल. तर इथं थँक्यू फॉर युअर, काय झालं? हा, छाता पाऊस आहे म्हणून लक्षात आहे. हे बघा हा, हे बघ अक्षय, हा अख्खा मेसेज आहे ना कॉन्कॅटनेट करून पाठवलाय. हा डेट पिकअप केलेली आहे, असोसिएटचं नाव पिकअप केलेलं आहे रेफरन्सने. हे फिक्स आहे. अमाऊंट पिकअप केलेली आहे. हे लिहिलंय सरळ, आणि इमोजी टाकलं. आता काही गोष्टी म्हणजे बिझनेस रिलेटेड असल्यामुळे डायरेक्ट शो नाही करता येईल, म्हणून मी तुम्हाला मेसेज दाखवतो. पण याच्यात इमोजी काही टाकू शकतो. हे बघा इमोजी टाकायचं असलं ना, इथं अभिजित रेगे आहे की नाही, इथं स्पेसला
हे बघा ही इमोजी टाकतो, तिकडनं कॉपी पेस्ट केली तर ठीक आहे. तर बघा ही इमोजी टाकली, दिसलं? ही सांग, smart talk. कसं घेतलं तुम्ही मी कॉपी पेस्ट विंडोज आणि हा कॉपी पेस्ट केलं तर चालतंय, मला शॉर्टकट माहिती आहे. विंडोज आणि डॉट मारला तर येतंय. हा, हे बघा हे कॉपी झालं, दिसतंय? आता हे जर कॉपी पेस्ट केलं मी, हे बघा इकडे बघा, जरा कॉपी केलंय आणि मी गेलोय कुठे माहितीये का, मी गेलो तुमच्या व्हॉट्सअपला. इथे गेलाय. आता मी इथे कॉपी पेस्ट केलं, साधं पेस्ट. नोटपॅडला हा नोटपॅडला घेतलं तर इथे डबल कोट यायला लागले बघा फक्त. हा बरोबर. ते डबल कोट काढायचं तेवढं. बघा, हे डबल कोट काढलं. हे डबल कोट काढलं. अरे काहीतरी गणलं ते, एखाद्या कुठली तरी की अडकली आय गेस. तर बघा हे तुम्हाला आलं. लक्षात आलं? तेच मी म्हटलं ऍड सिस्टम मध्ये लावतो, मला मेसेज दररोज पाठवायचे, तर ते जमलंच नाही. ओके, बंद करू.